एकदाही 55 रुपयाच्या खाली विकलेला नाहीये. सगळा 55 प्लसच 65 रुपये हायेस्ट आहे. 2-3 वर्षांपासून सोशल मीडियावरती हे असं येतंय की पेरू शेतीमधून 20 लाख रुपये 25 लाख रुपये कमवत आहे शेतकरी. पेरू लागवड केल्यानंतर त्याला खर्च किती होतो, त्याचा व्यवस्थापनाचा खर्चाविषयी थोडं सांगा. 50 रुपये रेट जरी पकडला एका एकर मध्ये तुमचं 20 टन तर 100% निघतच आहे. आणि 20 टन गुणिले 50 रुपये करा, किती येतं? 5 दुणे 10 लाख तुमचे तिथं होत आहे. याच्यामध्ये कीड रोग कोणते येतात? बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन त्याला आपण म्हणतो. मिश्रण गाळून घ्यायचं आणि 200 लिटर पाण्याला त्याच्यातलं समजा 200 लिटर पाण्याला 1 लिटर जरी घेतलं, 1 ते 2 लिटर पर्यंत घेतलं आणि स्प्रे केला, कोणताच रोग राहत नाही. शेतकरी मित्रांनो, मागील 2-3 वर्षांपासून सोशल मीडियावरती पेरू पिकाबद्दल खूप म्हणजे अशा गोष्टी येत आहे की 20 लाख रुपये 1 एकर मध्ये कमवले, 30 लाख रुपये कमवले. एक IT जॉब सोडून तो पेरू शेती करायला लागला. पण हे खरं आहे का? हेच आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पेरू शेतीविषयी A to Z माहिती आपण बघणार आहोत. तर आपल्यासोबत जे गेस्ट आहे, नमस्कार सर. नमस्कार. सर्वात प्रथम तुमची ओळख करून द्या. नमस्कार सगळ्या शेतकरी बांधवांना. मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळसे, तालुका जिल्हा नाशिक. पळसे गावामध्ये शेती आहे पेरूची माझी. मागील किती वर्षापासून आपण पेरू शेती करता? आता हे 5वं वर्ष आहे, म्हणजे 5 वर्ष झाले पेरू क्षेत्रात जे माझं काम चालू आहे. ड्रॅगन मध्ये काम आता चालू केलं, पण पेरू क्षेत्रातला एक 5 वर्षांचा अनुभव मला आहे. ऑन फील्ड मी स्वतः करतो, स्वतः शेतकरी आहे. हे माझाच प्लॉट आहे हा. अच्छा, तर मागील काही वर्षांपासून 2-3 वर्षांपासून सोशल मीडियावरती हे असं येतंय की पेरू शेतीमधून 20 लाख रुपये 25 लाख रुपये कमवत आहे शेतकरी. हे खरं आहे का? आता याच्यातले 2 प्रकार आहेत. प्रकार नंबर 1, जो शेतकरी करतोय, सगळ्या मेहनतीने करतोय, बरोबर, आणि त्याला किती पैसे होत आहे, बरोबर, हा शेतकरी वेगळा. आणि त्याचं आपण म्हणतो ना, छोट्या गोष्टीचं खूप मोठं करून सांगणारा जो असतो सोशल मीडियावाले बरेचसे काही युट्यूबर असतील, इंस्टाग्राम वरती असणारे जे आहेत, त्यांचं फक्त जाणार एखादा शेतकरी बिचारा. आता समजा माझ्याकडे आले, साधं उदाहरण देतो. आता माझ्याकडे आले, मला विचारणार की सर हे किती झाडावरती किती लावलेत फळं? मी सांगितले हा 100. मी त्याच्यानंतर प्रत्येक फळाचं वजन किती? 300, बरोबर, 300 ग्राम. मग 300 ग्राम 100 फळं म्हणजे 30 किलो. 30 किलो म्हणजे तुमचे झाड किती? 1000 म्हणजे 30 टन. म्हणजे 30 टन म्हणजे रेट किती असतो? मी सांगतो 50-60 रुपये. मग 6 सायंत्रिक 18 लाख रुपये, 20 लाख. तो लगेच सांगतो 20 लाख रुपये झाले. पण खरंच तेवढं होतंय का? तर नाही. त्याच्यामध्ये बरेचसे प्लॅनिंग खूप आहेत. म्हणजे पेरू शेती तुम्ही करायला गेलं तर पूर्ण प्लॅनिंगने जमिनीपासून तर तिथपर्यंत गेलं तर प्रॉपर केलं तर तुम्हाला पैसे होणार आहे. पण 100रातले असे त्या रेसमध्ये असणारे जे शेतकरी 100रातले 5 ते 10 जण पोहोचतात. अच्छा, म्हणजे आपल्याला प्रॉपर नियोजन करायला लागेल तेव्हा आपण पेरू शेती ही प्रॉफिटेबल करू शकतो. 100% नियोजन जर तुम्ही केलं तर त्या आकड्यापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. अच्छा, मग बरेच शेतकरी काही लॉस मध्ये पण असतील 100% आहेच. तर मग त्याच्या मागचं काय कारण असू शकतो की ते पेरू शेतीमध्ये लॉस मध्ये जात आहे? आता लॉस मध्ये असण्याचे कारण मी स्वतः आयडेंटिफाय केले. कारण नंबर 1, बरेच जण समजा आता तुम्ही शेतकरी आहे, तुम्हाला पैसे झाले, पेरूचे चांगले पैसे झाले, पण मी तुमचा मित्र आहे, तुमचा नातेवाईक आहे, अरे हा याला 10 लाख रुपये झाले, 10 लाख रुपये झाले, 10 लाख रुपये, मी पण लावा. जातो हाऊसाने जातो आणि लगेच लागवड करून टाकतो. लागवड केल्यानंतर मग नंतर त्याला समजतं अरे माझी जमिनीमध्ये तो आपटेकच होत नाहीये, झाडच व्यवस्थित होत नाहीये, वेगवेगळे रोग त्याच्यामध्ये, निमॅटोडचे प्रॉब्लेम्स आहेत, बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत. मग तो शेवटपर्यंत जाऊन थकतो आणि नंतर समजतो अरे खर्च खूप आहे, मेहनत खूप करावी लागते. मग नंतर फुमिंगचा विषय येतो, मग एवढा खर्च लागतो, मग तेवढं, आणि असं करेपर्यंत सरेंडर करून टाकतात बरेचसे जण, बरोबर. म्हणजे जमीन प्रॉपर व्यवस्थित न निवडणं. दुसरी गोष्ट अभ्यास पूर्ण करणं. माझं म्हणणं काय आहे, शेतकऱ्यांनी अभ्यास करावा. क्षेत्र असं हे, याच्यात जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेवढा तुमचा फायदा जास्त आहे. अभ्यासाची कमी, जमीन व्यवस्थित सिलेक्शन न करणं, वातावरण कसं आहे आणि आपली फायनान्शियल कंडिशन, ह्या सगळ्या गोष्टींमुळे बरेचसे शेतकरी लॉस मध्ये जातात. म्हणजे त्यांना ते उत्पादन मिळत नाही. आता तुम्ही जमीन विषयी बोलली, तर पेरू शेतीसाठी जमीन कोणती पण निवडली गेली पाहिजे? कोणती जमीन योग्य असेल की ज्याच्यामध्ये पेरूची वाढ वगैरे चांगली होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला नफा भेटेल? बरोबर. माझा खरा त्या पेरूच्या मार्गदर्शन शिबिर जे मी घेत असतो त्यातला पहिला विषयच तो आहे, जमिनीचं महत्व काय असायला पाहिजे. तर जमिनीचं महत्व जर तुम्ही बघितलं तर जमीन, काळी जमीन जी आहे, डीप ब्लॅक सॉइल त्याला आपण म्हणतो. म्हणजे साध्या सिंपल भाषेत साध्या शेतकऱ्यांना मी समजून सांगतो की आपण पाऊस पडला आपल्या शेतीतनं तुम्ही जेव्हा जाता तर गाळ इतका असतो, बरोबर, पाणी, आणि तुम्ही त्याच्यातनं गेले, थोडंसं चालत गेले, तुमचे पाय पूर्ण गाळाने भरले आणि तुम्ही बाहेर आले आणि तुम्ही धुताय पाय, लवकर तर चिखलच जात नाही, एवढा चिगट असतो. ती असते चिवट जमीन. आणि दुसरा प्रकार असतो, तुम्ही किती पाऊस झाला, एक चक्कर मारून आले तरी तुमचा पाय पण वाकत नाही.
बरोबर, आणि इझिली पाणी टाकलं थोडंफार तरी माती निघून जाते. त्या प्रकारची जमीन. आपल्याला दुसरा प्रकार महत्वाचा आहे. चिवट जमीन ही अतिशय घातक आहे पेरू पिकासाठी, बरोबर. आणि त्याच्यातही करायचं ठरलं तर तुम्हाला पाण्याचं नियोजन म्हणजे जवळपास असं समजा, अशी माझी बरेचसे शेतकरी त्यांच्या बाग आपण क्लिअर केले, पण महिनाभराचं, आता समजा माळ रानावरती मी चौथ्या दिवशी पाण्याचं वापसा कंडिशन येते आणि तेव्हा देतो, आणि हेच त्यांना मी जवळपास 30 ते 35 दिवसानंतर एक 15 ते 20 मिनिटं पाणी द्यायचंय. म्हणजे ते नियोजन केलं तर. नाही तर शेतकऱ्यांचं तसं नाही, पाणी कंटिन्यू पाणी देत राहणं आणि तुमचं ती जमीन ब्लॉक होते, अपटेक नाही झालं, प्रॉब्लेम क्रिएट होऊन जातो. म्हणजे लाल जमीन, त्याच्यात मुरमाड जमीन, दगड असणार तरी चालणार आहे, म्हणजे पाण्याचा निचरा होणारी जमीन ही योग्य. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं माझं शेतकऱ्यांना असं म्हणणं असतं की तुम्ही करताना काय करा, सॉइल टेस्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सॉइल टेस्ट करा तुम्ही. म्हणजे मी माझ्याकडे आले असतील किंवा सांगितलं तुम्ही पहिलं, मी काही बसल्या बसल्या तुम्हाला सांगू शकत नाही फोनवरती की बाबा हा लावून टाका बिंदास. तुमचं सॉइल मध्ये काय हे मला माहिती नाही, ते तुम्हालाही माहिती नाही. 400-500 रुपयात चांगल्या ठिकाणी तुम्ही सॉइल टेस्ट करा. सॉइल मध्ये सगळे कंटेंट तुम्हाला येतात, पहिली गोष्ट. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचा फोकस जो करायचा आहे, कोणते फळपीक घ्या, त्याच्यात पेरू जर घेतलं तर CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट, त्याला मुक्त चुना आपण म्हणतो, त्याचं रिकमेंडेशन असं आहे 8% जास्त नकोय. ज्याचा 8% जास्त आहे त्याने पेरू पिकात थांबून घेणे, साधं सरळ. बरेचसे शेतकरी असे 15, 16, 17, 18% आहेत तरी लावताय, बरोबर. आणि आपटेक होत नाही, झाडांना पाहिजे त्या गोष्टी मिळत नाही. तुम्ही सगळं टाकताय कारण की CaCO3 कंबाईन विथ जे काय जेवढे तुम्ही घटक टाकता त्याच्यासोबत कंबाईन रिॲक्शन करतो, कंपाऊंड वेगळं फॉर्म करतो, झाडांना मिळत नाही. मग CaCO3 त्याच्यामध्ये नसायला पाहिजे, डीप ब्लॅक सॉइल नसायला पाहिजे. बाकी कोणतीही जमीन अतिशय योग्य, आणि महत्वाचं त्या जमिनीला तुमचा उतार पाहिजे. उतार खूप नाहीये, 4 डिग्री पर्यंत उतार पाहिजे. पाणी पडलं तर ते निघून जायला पाहिजे. म्हणजे एक तर पाण्याचा उत्तम निचरा झाला पाहिजे, बरोबर. दुसरं जमिनीमध्ये चांगलं कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण नसलं पाहिजे. म्हणजे 8% असतं प्रत्येक जमिनीत, पण 8% हे जास्त अजिबात नकोय. ज्याचा रिपोर्ट मध्ये आलं त्यांनी थांबून घेणं. अच्छा. आणि ब्लॅक कॉटन सॉइल आपण अवॉइड करू शकतो. आता आपण आपलं हवामान कोणत्या प्रकारचे आपण हवामानात त्याची लागवड करू शकतो? पेरू लागवडीचा जर विषय म्हटलं तर माझं असं म्हणणं आहे 365 दिवस कधी लागवड करा पेरूचं, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त विषय जेव्हा कंटिन्युअस पाऊस चालू असतो, मग हे पेरूच नाही, कोणत्याही फळपिकाच्या बाबतीत बघा, कोणत्याही झाडाच्या बाबतीत बघा, कंटिन्युअस पाऊस जेव्हा चालू असतो त्यावेळेस मुळं जे आहेत ते प्रॉपर काम करत नाही, एरिएशन प्रॉपर होत नाही. म्हणजे खूप जास्त पाऊस ज्या वेळेस चालू असेल त्यावेळेस थोडंसं थांबा. अति थंडीमध्ये थोडीशी वाढ कमी असते, तिथं थोडंसं आपल्याला लागवडीचं थोडंसं आपल्याला काय करायचंय, तिथं थांबून घ्यायचं. अदरवाईज तुम्ही कधीही आणि कशी लागवड केली तरी प्रॉब्लेम नाहीये. पण मग आता तुम्ही जर का बघितलं असेल, मागच्या 2-3 वर्षापासून टेम्परेचर खूप वाढते, म्हणजे काही भागात 45 डिग्री सेल्सिअसच्या वरती जरी टेम्परेचर गेले तर त्या भागात आपण पेरू रिकमेंडेशन करू शकतो का? 100% करू शकतो. आपल्याला जे टेम्परेचर जास्त झालंय, मी जेव्हा खाली प्लॉट आपला लावला होता, खालचा जो प्लॉट होता त्या प्लॉट मध्ये टेम्परेचर जर तुम्ही बघितलं, म्हणजे जेव्हा लागवड केली होती, साधारणतः 2021च्या आसपासची लागवड केली होती, 5 एप्रिल टेम्परेचर नाशिकचं 42 डिग्री टेम्परेचर होतं. आणि ट्रे मधलं रोप मी तिथं लावलं होतं, 1350 हुंड्या लावल्या होत्या, एकही हुंडी गेली नाही त्या टेम्परेचर मध्ये. पण फक्त त्या टेम्परेचर मध्ये तुम्हाला आहे ना, छाटणीचं नियोजन जर केलं तुम्ही, लागवडीला टेम्परेचरचा प्रॉब्लेम नाहीये. नॉर्मल खाली फक्त ओलावा जर राहिला तर झाडांना कधीही प्रॉब्लेम येत नाही, पेरूला काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त हे जे आता फोमिंग जे केली, याच्यात तुम्हाला फळं जे दिसत आहे, ह्या काळात जर तुमचं टेम्परेचर 40च्या वरती असेल, मग तुमचं झाडाचं फळ जे आहे ना, तर फळ पूर्ण त्याचं वाढत नाही, लवकर येलो येऊन जातं. म्हणजे लवकर त्याचं आपण मॅच्युरिटी पिरियड त्याचा लवकर येऊन जातो. म्हणजे तेवढे 1-2 महिने तुम्हाला त्याचं नियोजन करायचं. मग त्याच्यासाठी सावलीची कंडिशन आहे, कधी आपण सावली कधी करायला सांगतो, कधी ताग वगैरे मध्ये टेम्परेचर कसं कंट्रोल करायचं, हा मधला गॅप जो आहे याच्यावरचं टेम्परेचर कसं कंट्रोल करायचं, बेडवरचं आपण त्याच्यावरती आच्छादन कोणते असायला पाहिजे, मल्चिंग वगैरे कसं, तर ह्या काही गोष्टी आहेत. पण टेम्परेचरला तसा प्रॉब्लेम नाही, प्रॉपर नियोजन केलं तर. अच्छा. म्हणजे आपण टेम्परेचरचा एवढा इफेक्ट होत नाही, फक्त आपल्याला प्रॉपर नियोजन करायला लागेल. जर का टेम्परेचर जर का जास्त जात असेल तर त्या हिशोबाने आपल्याला छाटणी वगैरे त्या हिशोबाने आपल्याला करायला. एक्झॅक्टली. आणि त्याच्यात आता फक्त तैवान पिंकचं हे तुम्हाला सांगितलं किंवा व्हीएनआरचं सांगितलं. रेड डायमंड जी व्हरायटी आहे पेरूची, याच्यात त्याला जार्बी रेड काही म्हणता, दिल्ली रेड म्हणता, पंजाब रेड, सगळे एकच आहे, रेड डायमंड आपण त्याला म्हणतो. तर रेड डायमंड व्हरायटी जी आहे ती 36 डिग्री पेक्षा वरच्या याला सेटच होत नाही. झाली सेट तर फळच थांबत नाही. एक वेळ याचे थांबतात, ते थांबत नाही. मग त्याचं नियोजन अजून प्रॉपर करायला पाहिजे त्या व्हरायटीचं. अच्छा. मग आता तुम्ही व्हरायटीवरती आलोय, तर पेरूच्या म्हणजे कोणकोणत्या व्हरायटी आहे? एकदम चांगला प्रश्न आहे हा, सगळ्या शेतकऱ्यांना माहिती असायला पाहिजे.
पेरूच्या ज्या व्हरायटी आहेत तुम्ही हम्म. तसं बघायला गेलं तर तैवान व्हरायटीज आता सगळ्यांना प्रचलित आहे. तैवानचा विषय असा आहे की तैवानमध्ये पेरू इनबिल्ट हा शुगरलेस व्हरायटी ही, म्हणजे तसं बघायला गेलं तर गोड लागतो नाही असं नाहीये, पण शुगरलेस, कमी शुगर असणारा, जास्त इल्ड देणारा, रोपांची कमी किंमत आणि हाय डेन्सिटी प्लांटेशन किंवा इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी वेदर कंडिशन तो तुम्हाला चांगलं सर्व्हाइव्ह करतो. म्हणून तो सगळ्यांचा लाडका झालेला, म्हणजे तुम्हाला त्याला सेटिंगचा प्रॉब्लेम अजिबात येत नाही. बरोबर. हा तैवान पिंक. मग तैवान पिंक, तैवान व्हाईट पण एक आहे, त्याला क्रिस्टल व्हाईट पण आपण म्हणतो. बरोबर. ही दुसरी व्हरायटी. त्याच्यानंतर व्हीएनआर, म्हणजे जो जुना आपल्याला सगळ्यांना माहिती होता व्हीएनआर पेरू, म्हणजे पांढरा पेरू जो आहे गर असणारा, याचा हलका मध्ये जो आहे गुलाबी कलर असतो तैवान पिंकचा, पिंक त्याला आपण म्हटल्यामुळं. व्हीएनआर एक आहे पूर्ण व्हाईट. व्हीएनआरच्या नंतर मग रेड डायमंड आला, आणि रेड डायमंडचं मी जसं सांगितलं जार्बी रेड त्याला आपण म्हणतो. टेम्परेचरचा त्याच्यात प्रॉब्लेम आहे, तर टेम्परेचरचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग परत एक अपडेटेड त्यांनी व्हरायटी काढली, त्याला जार्बी रेड 1 म्हटलं. म्हणजे त्याचा प्रॉब्लेम काय झाला, तो 45 डिग्री पर्यंत काहीच प्रॉब्लेम येत नाही. मग जार्बी रेड, आणि आता ती व्हरायटी आता मी लावणार आहे जार्बी रेड 1 प्लस, म्हणजे तिला तर अजूनच काही प्रॉब्लेम नाहीये त्या व्हरायटीला. आणि ब्लॅक डायमंड त्याला आपण म्हणतो, ब्लॅक डायमंड पण एक आलाय. ह्या सगळ्या ज्या व्हरायटी, ह्या सगळ्या टोटल पेरूच्या व्हरायटी, ह्या सगळ्यांची वरची अगोदरची व्हरायटी जी होती त्याला आपण जी विलास, आणि जी विलासच्या अगोदर सगळ्यांना माहिती असणारा सरदार, प्रत्येकाच्या घरासमोर असणारा सरदार पेरू लखनौ 49 L49, सगळे नावं त्याचे, जे जुना पेरू जो असतो त्याला पांढरा गर, आरोमा त्याचा अजूनही बघा, कधी तुम्हाला ज्यूस जे बनतात हे त्याच पेरूचे बनतात. बरोबर. त्याला सुगंध जास्त आहे, तसा याला सुगंध कमी आहे. या सगळ्या व्हरायटीज मार्केटमध्ये खूप व्हरायटी आहे, पण शेतकऱ्यांनी व्हरायटी लावताना कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे? 2 काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे व्हरायटी लावताना. बघा, या सगळ्याच्या सगळ्या व्हरायटी ज्या आहेत या व्हरायटींच्या रोपांच्या किमतीमध्ये फरक आहे, पहिली गोष्ट. बाकी तुम्ही लागवड केली की सगळे एका प्लॅटफॉर्म वरती येऊन जातं, म्हणजे तिथून तुम्हाला जे कामं करायचे आहेत ते सगळे एकसारखे होऊन जातात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला आता रेड डायमंड जर मी लावायचं झालं तर प्रॉपर रेड डायमंडची किंमत तसं बघायला गेलं तर 160 रुपयाला ते रोप मिळतं. पण रेड डायमंडचा विषय असा आहे की मी लागवड केली आहे, मी गुट्टी कलम तयार केलं आणि मी विकलं तर ते 50 रुपयापासून तर 110 रुपयापर्यंत पण मिळतात, पण ओरिजिनल त्याची किंमत 160. बरोबर. आणि दुसरं पण त्याचा विषय असा आहे, तो जर पेरू तुम्ही खाल्ला तर सफरचंद पेक्षा भारी. म्हणजे जर आजही समजा आता आपल्या नाशिक रोडला जर तुम्ही गेले तर काही जण जे विकतात ते आजही 150 रुपये किलोने ते 200 रुपये किलोने विकतात आणि लोक घेतात, त्यांच्याकडे सप्लाय कमी आहे. बरोबर. म्हणजे त्याचा विषय कसा आहे, तो खाण्यातला चांगला आहे. दुसरा व्हाईट जो व्हीएनआर तुम्हाला म्हटलं, व्हीएनआरची टिकवण क्षमता चांगली आहे, तैवानची टिकवण क्षमता चांगली आहे, रेड डायमंडची तशी कमी आहे. बरोबर. मग तो एक तुम्ही लागवड करायला काही हरकत नाही, तैवान पिंक काही करायला हरकत नाही. म्हणजे तुम्हाला जर नॉर्मल शेतकऱ्याला जर वाटलं तर तैवान पिंकला जायला काही हरकत नाही. पण माझं म्हणणं राहील, तुम्ही शहराच्या जवळ राहताय, रेड डायमंड लावायला काहीच हरकत नाही. तुम्ही रेड डायमंड पेरू असा आहे, 2 एकर पेरू तुम्ही घरच्या घरी विकू शकता असं आहे, कारण की जर खाल्ला तो पेरू सफरचंद सुद्धा तुम्ही फेकून द्याल, असा त्याचा विषय. आणि त्याचे पैसे चांगले होता. ज्या शेतकऱ्यांकडे कमी क्षेत्र आहे, अर्धा एकर 1 एकर, तर त्यांनी रेड डायमंड पेरू लावायला हरकत नाहीये. म्हणजे त्याच्यात तुम्हाला पैसाही जास्त मिळतो, कंटिन्युअस तुम्हाला उत्पादनही तुम्हाला मिळणार आहे, आणि सगळ्याच गोष्टी चांगल्या होणार आहे. म्हणजे तो एक लावायला काही हरकत नाहीये. नाहीतर तैवान पिंक, आणि अजून एक, हे तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे, आणि त्याच्यावरती मी खूप आवाज उठवला. प्रॉब्लेम असा आहे, तैवान पिंक आणि काही लोकांनी त्याला सदाबहार नावाने ते विकताय. म्हणजे व्हरायटी तैवान पिंक नाव दिले सदाबहार. विषय असा आहे, तैवान पिंक जर तुम्ही आताच मी रेट सांगतो, साधारणतः ट्रे मधलं जर हुंडी तुम्ही घ्यायला गेली तर 13 रुपये 14 रुपये खूप जास्त मॅक्सिमम. बरोबर. आणि बॅग मधली घ्यायला गेली तर 22-23 रुपयापर्यंत मॅक्सिमम हुंडी आहे. हे लोक नालायक लोक काय करतात, हे मग शब्द का बरं वापरतोय मी प्रत्येकाच्या सांगत असतो, सदाबहार नाव सांगून हे 100 रुपये 110 रुपयाला विकलेत गरीब शेतकऱ्यांना, आणि विकताय सदाबहार नाव सांगतायत. तो तैवान पिंकच आहे. शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सदाबहार कायम बहरत राहा, काय मिळत राहील पैसे, आणि सदाबहार लोक घेत आहे. माझ्याकडे जेवढे लोक येतात त्याच्यातले समजा 100 लोक आले तर 100 पैकी 10 तरी असतात सदाबहारच्या हुंड्या घेणारे. म्हणजे 10 पट तुम्ही नफा कमवताय शेतकऱ्याकडनं, हे चुकीचं आहे. आणि सगळ्या शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे की तैवान पिंक म्हणजेच सदाबहार. शेंडा स्टॉप करा, तुम्हाला लगेच कळ्या मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला इथं सदाबहारचं साधं सिंपल सांगतो मी,
आता इथं मी शेंडा स्टॉप केला होता इथं, तर काय आली ही लगेच कळी आली याला, बरोबर. आता फोमिंग केलंय, बरोबर. आता हे फोमिंग केलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतरच हे फोमिंग करणं बाकी आहे. स्टेज बघा किती, कळी स्टेज, कळीच्या नंतरचं फ्लॉवरिंग स्टेज, फ्लॉवरिंगच्या नंतर सेटिंगची स्टेज, सेटिंगच्या नंतर अजून मोठा झालाय, बरोबर. आणि याच्यानंतर फोमिंग केलंय. आणि काही ठिकाणी आपण पेरू तोडतो पण आहे. हार्वेस्टिंग स्टेज, किती स्टेज झाला? सदाबहार. तुम्ही शेंडा स्टॉप करा, शेंडा स्टॉप केल्यानंतर लगेच नवीन फुटवे आणि लगेच त्याच्यामधनं कळ्या. म्हणजे तुम्हाला, माझं तर असं म्हणणं आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना कमी क्षेत्र असेल, 1 एकर तुम्ही लावलं, तुम्ही कंटिन्यू शेंडे स्टॉप करत राहा, कंटिन्यू चालत राहा, तुम्ही वर्षभर पेरू खाऊ शकता. याला असं हे नाही. बाकीचं द्राक्ष वगैरेचा प्रॉब्लेम कसा आहे, द्राक्ष तुम्ही तेवढ्या सीझन मध्ये, आंबा त्या सीझन मध्ये, हा कायम करत राहा. म्हणून याला सदाबहार ही व्हरायटी, ज्या आणि कोणी त्याला हे केलंय तैवान का बाबा हा कायम देतो, त्यांनी सदाबहार नावाने विकले आणि करोडपती झालेले लोक. तर शेतकऱ्यांनी ते लक्षात ठेवायला पाहिजेच. आता व्हरायटी आपण सिलेक्ट केली, त्याच्यानंतर आपण लागवडीचं अंतर कसं घेतलं पाहिजे? लागवडीचे अंतर, आता बघा, तैवान पिंकचं अंतर जर तुम्ही घ्यायचं झालं तर प्रॉपर तुम्हाला होण्यासाठी तैवान पिंकचं अंतर 2 ओळींमधलं अंतर जे असायला पाहिजे ते कमीत कमी, माझं म्हणणं 8 फूट असायला पाहिजे. 8 फूट, बरोबर. 8 फूट असायला पाहिजे. आणि 2 झाडांमधलं अंतर हे असायला पाहिजे 4 फूट. हे कमीत कमी सांगतोय. कमीत कमी. आता 8च्या पुढे तुम्ही 9 फुटाला जाऊ शकता, 10 फुटाला जाऊ शकता. 5 एकर तुम्ही लावताय तर माझं म्हणणं आहे 10 ते 11 फूट ठेवा अंतर. आणि 2 यांच्यामधलं अंतर कमीत कमी 5 ते 6 फूट ठेवा. म्हणजे तुमच्या झाडाची लाईफ ही कायम असणार आहे, चांगली असणार आहे. आणि हाय डेन्सिटी प्लांटेशन मध्ये जर तुम्ही गेलं तर तुमचं 2च वर्षात तुम्ही उत्पादन काढा आणि 3ऱ्या वर्षी बाग तोडून टाका. म्हणजे मी काही ठिकाणी बघितलंय की शेतकरी 6 फूट हे रो टू रो डिस्टन्स ठेवतात आणि 4 फूट आपलं प्लांट टू प्लांट डिस्टन्स ठेवतात. तर ते चुकीचं आहे, तुम्हाला असं वाटतं? चुकीचंच आहे. आता बघा, हे हा दुसऱ्याच वर्षात, आता दुसरं वर्ष कम्प्लीटही झालं नाहीये. दुसऱ्या वर्षात जर तुम्ही बघितलं तर इकडचं तिकडे दिसत नाही अजून, तर पुढच्या आठवड्यात ते दिसणार नाहीये. म्हणजे एवढं सगळं हे 9 फुटात हा विषय, बरोबर. याला आपण तार बांबू करतो, हा ठीक आहे. त्याच्यात तुम्ही जर व्हीएनआर आणि रेड डायमंड लावत असाल तर कंपल्सरी अंतर हे 10 फूट असायला पाहिजे. आणि झाडांमधलं अंतर हे 6 फूट असायला पाहिजे. ते झाड, त्या झाडाची कॅनॉपी याच्यापेक्षा मोठी असते, म्हणून त्याचं अंतर हे 10 बाय 6 असायला पाहिजे व्हीएनआर आणि रेड डायमंडचं. पण मग आपण जर का हाय डेन्सिटी प्लांटेशन केलं, एक झाड स्पेसिफिक ऍव्हरेज देणार आहे, तर मग ऍव्हरेज मध्ये काही फरक जाणवतो का? म्हणजे हाय डेन्सिटी प्लांटेशन मध्ये रोपांची संख्या आपली जास्त बसणार आहे, जर का आपण जास्त अंतर ठेवलं तर तिथं रोपांची संख्या कमी बसणार आहे. तर मग प्रोडक्शन मध्ये काही फरक जाणवल का? हा प्रश्न, याचं उत्तर इतकं भारी देत असतो मी. साधं सिंपल आहे. जेव्हा तुम्ही आता असं कन्सिडर करा, तुम्ही अंतर जास्त घेतात, 10 बाय 5चं अंतर घेतलं समजा तुम्ही, म्हणजे 50 स्क्वेअर फीटात एक झाड आलं तुमचं. 50 स्क्वेअर. आणि दुसरं काही जण सांगतात 6 बाय 4, 7 बाय 4. 6 बाय 4 घेतलं तर 24 स्क्वेअर फीटात एक झाड आलं तुमचं, बरोबर. म्हणजे हे 24 आणि ते 50, 24 दोन्ही 48. म्हणजे जर 1000 झाडं इकडे बसणार असतील तर तिकडे किती बसणार आहे? 2000 झाडं बसणार आहे. आणि 2000 झाडं म्हणजे काय? सुरुवातीचं पहिल्या वर्षामध्ये येणारं उत्पादन तुमचं हाय डेन्सिटी प्लांटेशन मध्ये जास्त असणार आहे, बरोबर. याचं पहिल्या वर्षात त्या मानाने थोडंसं कमी असणार आहे. पण जसं जसं तुम्ही पुढे जाता, बरोबर, 1000 झाडं तुमचे जे आहेत ना, 1000 झाडं काय होतं, जसे जसे तुमचे दिवस जाता, म्हणजे दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, यांचं उत्पन्न, 1000 झाडांचं उत्पादन हे वाढत वाढत जातं. आणि याचं उत्पादन हे कमी कमी कमी, म्हणजे आता तुम्हाला 20 टन मिळाले, 20 चे 15 टनावरती येतील, 15 चे कमी 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 होत का? कारण की जेवढे जास्त हाय डेन्सिटी प्लांटेशन करणार, सगळ्यात महत्वाचं झाडांना मिळणारा सूर्यप्रकाश, जमिनीपर्यंत पोहोचणारा सूर्यप्रकाश, मुळांना होणारं एरिएशन, या सगळ्या गोष्टींमुळे बरेचसे झाडं वीक व्हायला लागतात आणि उत्पादन ते हाय डेन्सिटी प्लांटेशन मध्ये कमी कमी व्हायला लागतं. त्याच्यावरती छाटणी वगैरे आपण करतो, पण उत्पादन हे अंतर जास्त ठेवून उत्पादन वाढवत वाढवत त्याची लाईफ पण तुम्ही जास्त, आज सध्या 9 वर्षापर्यंतचा प्लॉट आहे, म्हणजे जी व्हरायटी आल्यापासून 9 वर्षापर्यंत प्लॉट आहे आणि एकदम प्रॉपर प्लॉट आहे. अच्छा. आणि आता आपण लो डेन्सिटी प्लांटेशन केलं, म्हणजे अंतर जास्त ठेवलं, तर मध्ये आपण कोणत्या प्रकारचं आंतर पीक वगैरे करू शकतो का? 100%. मी 8 फुटाचं जेव्हा सांगतो ना, कमीत कमी 8 फूट ठेवा, तर 8 फुटाच्या याच्यात तुम्ही मध्ये त्याचे मी स्वतः केलेले आहेत, हे जे सांगतोय सगळं स्वतः केलेलं आहे. तर तुम्ही आंतरपिकाचं जर बघितलं तर आंतरपीक तुम्ही कोणतंही करू शकता. 9 फूट जर असेल तर माझं सिंपल म्हणणं, हे 9 फूट आहे ना, 9 फुटाचा सेंटर काढा, 8 फूट 8 फूटचा सेंटर काढा. सेंटर काढल्यानंतर इथं जे आहे हे अंतर, साधारणतः इकडचं अंतर जे आहे 8 फुटाचं सेंटर इथे आला, इकडचं अंतर आणि इकडचं अंतर, मला मध्ये फक्त 2च फूट, 2 ते 3 फूट फक्त मी घेणार, बरोबर. याच्यावरती तुम्ही फ्लावर लावा, कोबी लावा, गहूच म्हणतो मी तुम्हाला, फ्लावर कोबी,
त्याच्यानंतर मुळे करू शकता तुम्ही, त्याच्यानंतर भुईमुग करू शकता, हरभरा करू शकता. असे कोणतेही पिकं, बटाटा वगैरे पासून तर टरबूज, खरबूज वगैरे कोणते असे पिकं जे याला डॉमिनेट नाही करणार. आता समजा मी गहू जर लावला, समजा गहू फास्ट वाढणार आहे, गहू फास्ट वाढणार आणि ह्यातला तो काय करणार आहे, डॉमिनेट करणार आहे. म्हणून तसे पिकं आपल्याला लावायचे नाहीयेत. म्हणजे असे पिकं चॉईस करा आणि 100% 2 पिकं तुमचे हे उत्पादन येईपर्यंत 2 पिकं हे होतात. मी स्वतः हरभरा आणि भुईमुग स्वतः केलेला आहे. झेंडू तुम्ही लागवड करू शकता. झेंडू तर एकदम भारी, निमॅटोडला तो चांगलं काम करतो, बरोबर, आणि त्याचे पैसेही चांगले होऊन जातात. म्हणजे दोन्ही कामं होऊन जातात. म्हणजे मध्ये तुम्ही काहीही करू शकता एवढ्या याच्यावरती. पण समजा तुम्ही कोबी फ्लावर सारखं काही केलं, टरबूज खरबूज सारखं केलं, पण याचं पाण्याचं असणारं नियोजन आणि याचं पाण्याचं नियोजन ते वेगळं ठेवायचं. त्याच्यासाठीचे असणारे ड्रिपचं वॉल वेगळे असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही 100% माझं म्हणणं आहे, तुम्ही आंतरपीक घ्या. त्यात जे तुम्हाला 14-15 प्रॉपर उत्पादन यायला जेवढं लागणार आहे, त्याच्यात बऱ्यापैकी लोकांनी, आता माझे असे काही काही शेतकरी ज्यांना सांगितलं कोबी आणि फ्लावरचे पैसे त्यांनी 8-10 लाख रुपये एकर मध्ये मिळालेत त्यांना आंतरपीक करून, आंतरपिकाचे. अच्छा. मग आता याला आपण खत व्यवस्थापन वगैरे कसं करू शकतो पेरूसाठी? खत व्यवस्थापनाच्या 3 स्टेजेस आहेत. स्टेज नंबर 1 लागवड करताना, बरोबर. लागवड करताना माझं म्हणणं काय, खाली तुम्ही जेव्हा लागवड करायची, तुम्ही जे सिलेक्शन झालं लागवड करताना, पहिले तुम्ही जमीन व्यवस्थित तयार करून घ्या, बरोबर. तयार करायचं म्हणजे मला लागवड करायची आहे, बरोबर. लागवड करताना मी लगेच आणलं लगेच लागवड केलं असं काही नाही. आता ही जमीन आहे, मला तिथे लागवड करायची समजा. लागवड करताना पहिले तुम्ही मशागत करून घ्या. उन्हामध्ये, ऊन असेल तर त्या कंडिशन मध्ये उन्हामध्ये 1 महिना तो रेस्ट राहू द्या. आपण जमिनीला रेस्ट देत नाही, कमीत कमी 2 महिने रेस्ट असू द्या. मग तुमचं आखणी करून घ्या. 9x4 आहे, 8x4 आहे, 8x5 आहे, 9x5 आहे, ते करून घ्या. आखणी केल्यानंतर जो पॉईंट येईल तुमचा, त्या पॉईंटला तुम्हाला हलक्या हाताने फक्त खड्डा घ्यायचा आहे. खड्डा थोडासा ओपन ठेवा 2-3 दिवस, म्हणजे मध्ये निर्जंतुकीकरण ऑटोमॅटिकली उन्हा निघून जातं. आणि मग त्याच्यामध्ये खाली तुम्हाला टाकायचंय निंबोळी पेंड, सिंगल सुपर फॉस्फेट. निंबोळी पेंड पण प्रॉपर घ्यायला पाहिजे. त्याला तंबाखू डस्ट पण त्याच्यामध्ये असते, कारण की खाली तुमचे जे काही कीटक वगैरे असतील तर त्याला इव्हन निमॅटोडला चांगलं काम करतो तो, बरोबर. ते सिंगल सुपर फॉस्फेट आणि कुजलेलंच, माझं म्हणणं काय, कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत हे तुम्हाला घ्यायचंय. ते व्यवस्थित टाकायचं, जास्त नाही, एवढे ओंजळवर घेतलं ते टाकलं आणि मग कुंडी घ्या, हलक्या हाताने लावा, टाका, पाणी सोडा, पहिलं क्लिअर झालं तुमचं. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जसं जसं तुम्ही कराल, मग काही लिक्विड फर्टिलायझर आहेत, मग मध्ये 10-26-26 थोडंफार टाकू शकता फुटव्यासाठी. 13-40-13 झालं, 19-19 झालं. हे तुम्ही साधारणतः त्याच्या ड्रेंचिंग तुम्हाला करायचे 2-3 महिन्यांपर्यंत, म्हणजे झाड हे प्रॉपरली ग्रोथ होतं. ही झाली पहिली स्टेज. आता मला छाटणी करायची आणि उत्पादन घ्यायचंय. मग छाटणीच्या अगोदर 6 महिन्यानंतर एक बेसल डोस असतो. आता त्या बेसल डोस मध्ये असं आहे की NPK सगळ्यात महत्वाचे, बरोबर. मग त्याच्यात NPK मध्ये 10-26-26, 12-32-16, 14-35-14 या तिघांपैकी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या. त्याच्यासोबत मायक्रो न्यूट्रिएंट आपण असतं, बरोबर ना, सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला आपण म्हणतो, मग त्या दुय्यम अन्नद्रव्य असतात ते सगळे. मग तो 53 किलोचा डोस मिळतो. मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, हे सगळं ज्या ज्या तुमच्या जवळपास असणाऱ्या ज्या कंपन्यात जिथं चांगलं ते देतात ते तुम्ही घ्या. त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये निंबोळी पेंड आपल्याला घ्यायचंय आणि आपण पहिले खत कमी टाकलेले, तुम्ही काय करा, अगोदर कुजवून शेणखत वगैरे सगळं तयार करा आणि ते तुम्ही काय करायचं, झाडाच्या 6 महिन्यांचं झालं ना प्लॉट, मग झाडाच्या दोन्ही बाजूला टाका. ड्रिपच्या तिथं इकडच्या बाजूला खड्डा करा, तिकडच्या बाजूला पहिलं हे शेणखत वगैरे जे आहेत कुजवलेलं प्रॉपर कुजवलेलं. पण कुजवताना काय करा, शेणखत मला टाकायचे ना 2 महिन्यापूर्वी, मग माझ्याकडे आणून ट्रॅक्टर असायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही डिकम्पोजर टाका, गुळाच्या पाण्यात भिजवून, कुठेही साध्या याच्यात तुम्हाला मिळून जाईल डिकम्पोजर. ट्रायको, सुडो हे जे आहेत बॅक्टेरिया, हे बॅक्टेरिया तुम्ही गुळाच्या पाण्यात नॉर्मल भिजत टाका, त्याच्या गंजावरती त्याचा स्प्रे करा, कसे पण पाण्याने टाका, मल्टीप्लाय म्हणजे त्याला मिक्स करून घ्या, ठेवा. 2 महिन्यानंतर तुमचं उत्तम क्वालिटीचं खत तयार होतं आणि ते ट्रायकोडर्मा वगैरे सगळं असल्यामुळे तुम्हाला कोणत्याच प्रकारचा निमॅटोड पर्यंत जायचीच गरज येत नाही. हे सगळं प्रॉपर त्याच्यावरती टाकायचं त्या खड्ड्यांमध्ये ते खत. आणि मग तुम्ही जे बनवलेला जो बेसळ आहे त्याच्यात तुम्ही हे निंबोळी पेंड, एकरी साधारणतः 100 किलो NPK मध्ये मी सांगितलेले खत, 53 किलोचा डोस, हे सगळं मिक्स करा, बरोबर. मिक्स केल्यानंतर कोटिंग त्याला तयार होते. मग ती कोटिंग असणारं खत माझे जेवढे झाड आहे त्याला डिवायडेड बाय करा. खाली खत दोन्ही बाजूला जे खत टाकले त्याच्यावरती हा हलक्या हाताने पसरून द्या, बरोबर. म्हणजे ह्या झाडाला राऊंड मध्ये आपण टाकायचं, दोन्ही गोष्टी राऊंड मध्ये टाकू शकतो, चांगलं आहे. नसेल तर आता समजा मी इथं टाकलं, इथं जिथं ड्रिप आहे म्हणजे ह्या बाजूला, इकडच्या बाजूला, बरोबर, ह्या बाजूला. आता इथं तुम्ही बघितलं तर बघा, ह्या इकडच्या बाजूला
ह्या बाजूला आणि काही तिकडच्या बाजूला, बरोबर. दोन्ही बाजूला खड्ड्यामध्ये पहिले खत टाकलं आपलं, आणि खत म्हणजे कोणतं, कुजवलेलं शेणखत प्रोसेस केलेलं. आणि मग त्याच्यानंतर मला समजा जेवढं येते 100 ग्रॅम येते प्रत्येक झाडाला, जो आपला NPK आणि मायक्रोन्यूट्रनचा डोस तो याच्यावरती टाकला. आणि नंतर मी भर लावून घेतली झाडाला. भर काय असते? भर म्हणजे त्याला आपण जो बेड तयार करणं. दोन गोष्टी आहेत. काही जण ब्लॅक सॉइल मध्ये अगोदरच बेड वरती लावतात, आणि बऱ्याचदा माझं असतं की फ्लॅट जमिनीवरती तुम्ही लागवड करा, तो 3-4 महिने 4-5 महिन्यांपर्यंत ठेवा, नंतर खतं टाकून त्याला अशी भर लावून घ्या. म्हणजे हा बेड हा नंतर तयार होतो, म्हणजे उंच. कारण की ज्याच्या मुळ्या ज्या असतात ना या पेरूच्या याच्या, त्या मुळ्या ह्या खूप जास्त खाली नसतात, वरच्यावर मुळ्या असतात त्याच्या. म्हणजे त्या मुळ्या तुम्हाला प्रॉपर हे असायला पाहिजे. म्हणजे तशा पद्धतीने जर केलं तर तुम्हाला कधी त्याचा प्रॉब्लेम येत नाही. अच्छा, याला आपण खरड छाटणी आपण कधी करू शकतो? खरड छाटणी म्हणजे माहिती का, खरड छाटणी आता याला खरड हा विषय नाहीये, याला डायरेक्ट आपल्याला फळ छाटणी आपण त्याला म्हणतो. लागवड केली, सिंपल याच्यात सांगतो, लागवड केली तुम्ही, जे रोप आणले ते लागवड केल्यानंतर साधारणतः 2 महिने त्याला काहीच करू नका, झाडाला वाढू द्या. झाड वाढले इथपर्यंत, शेंडा त्याला ग्रीप पकडायला लागला, शेंडा इथपर्यंत झाला, झाड वाढलं बरोबर, मग शेंडा स्टॉप करा. पंच करायचं, बरोबर, पिंचिंग करायचं त्या शेंड्याचं. खालून फुटवे येतात, दोन पद्धती, एक सिंगल खोड आणि मल्टी खोड. सिंगल खोड म्हणजे तुम्ही 1 फुटापर्यंत त्याला वाढू द्या, कट केला, खालून येणाऱ्या तळातल्या कोणत्याच ठेवायच्या नाही 1 फुटापर्यंत. आणि 1 फुटापर्यंत कट जेव्हा तिथून करता तिथून बाकीच्या फांद्या फुटायला लागतात. तिथून पुढे झाड डेव्हलप करा. खाली बसले एकच खोड तुम्हाला दिसणार आहे. डाळिंबामध्ये ती पद्धत आहे, याच्यामध्ये पण आहे. मी काय करतो, शेंडा स्टॉप केला तर खालून जमिनीतून लगेच यायला लागतं. आणि तुम्ही जर इथं कोणतंही झाड घ्या, आता आपलं यातलं कुठलंही झाड घ्या, आता याच्यात बघा किती दिसतंय, हे 1 2 3 4 आणि 5, म्हणजे एवढे. याच्यातलं मेन झाड आहे कोणतं ते समजत नाही आपल्याला. म्हणजे हे सगळं कोणत्याही ठिकाणी जर बघितलं तर हे मल्टी खोड. म्हणजे पण इथं खाली कुठेही तुम्हाला काही दिसणार नाही बघा, बरोबर, एवढ्या झोन मध्ये. अशा प्रकारे तुम्ही काय करणार, दुसऱ्या महिन्यात जेव्हा कट करता तर ह्या सगळ्या सब ब्रांचेस वरती येतात. त्या परत वरती आल्यानंतर परत साधारणतः 3-3.5 महिन्यात तुम्ही चक्कर मारला बागेत, हे फुटवे वरती आलेले, त्याच्यातली वरती आलेली ही जी फांदी समजा ही वरती दिसते, याचा साध्या पद्धतीने फक्त मला काय करायचं आहे, आता शेंडा असा फक्त स्टॉप करून टाकला इथं करा, किंवा सिंपल फक्त असा जरी केला तरी चालणार आहे. म्हणजे याच्यात परत सब ब्रांचेस, म्हणजे एक ब्रांच, 3 ब्रांचेस आल्या, त्या 3 ब्रांचेस सगळ्या वरती चालल्या, सगळ्यांचे शेंडे स्टॉप केले, त्याला परत 3-3 ब्रांचेस. झाड आता तुम्ही बघितलं तर पूर्ण गोलाकार तयार झाले. मला वाटलं आता स्टीम बोरर वगैरे तर माझ्याकडे प्रॉब्लेम नाही, काही ठिकाणी प्रॉब्लेम जर आला तर आपण काय करतो, याच्यात स्टीम बोरर दिसतो, ही फांदी डायरेक्ट कट करून टाकली. माझ्या बाकीच्या फांद्या आहेत, हेच सिंगल रूट जर असलं तर त्याच्यात जर आला तर पूर्ण झाडच हे करावं लागतं. म्हणजे तोही एक प्रॉब्लेम येतो. म्हणजे हा एक चांगला फायदा आहे. म्हणजे मला अजूनही पण आता मला वाटलं तर ही फांदी मी कट करू शकणार आहे, ती फांदी कट करणार आहे, मला एवढ्या पूर्ण फांद्या आहेत, झाड चांगलं होणार आहे, बरोबर. म्हणजे दोनदा आपण काय केलं, शेंडा फक्त स्टॉप केला, नंतर तुमचं झाड तयार झालं. आणि झाड तयार झाल्यानंतर पेरूच्या बाबतीत तुम्ही, पेरूचा विषय असा 2 महिन्यापासून चालू करा पेरू. पण आपल्याला करायचं काय, चांगलं उत्पादन घ्यायचंय, 1 स्ट्रोक उत्पादन घ्यायचं, कंटिन्युअस उत्पादन घ्यायचं नाही. जो सदाबहार म्हणतो ना, सदाबहार म्हणजे तुम्हाला खेळत बसावं लागणार आहे. ज्या शेतकऱ्याचा हायवेच्या कडेला बाजारपेठ जवळ आहे अशा शेतकऱ्यांना म्हणतो मी, वर्षभर चालू ठेवा, दररोज तुमच्या 5-5 7-7 जाळ्या चालू राहणार आहे. 100 रुपये किलो कधीही 365 दिवस विका. आणि विकताय बरेचसे शेतकरी असे, त्यांना माहिती नाही बाजारात भाव किती आहे. 40 रुपये चाललाय, 50 रुपये चाललाय, 70 रुपये चाललाय, माहिती नाही. हे 100 रुपये किलो. आणि सगळे घेणारे बरेचसे लोक आहेत आणि चांगले पैसे कमवतात. पण मी काय करतो, कमीत कमी 8 महिने होऊ द्या. 8 महिन्यात तुमचं झाड प्रॉपर डेव्हलप होतं. आणि मग डेव्हलप झाल्यानंतर, मग आता समजा झाड डेव्हलप झालं, आता डेव्हलप झाल्यानंतर आपण कसं समजतं, ही फांदी आहे, बरोबर. आता इथून इथपर्यंतचा हा चॉकलेटी कलर आहे, आणि इथून झाला हिरवा कलर, म्हणजे हा जंक्शन म्हणतो, याला आपण म्हणतो साध्या भाषेत कच्ची पक्की काडी. बरोबर. आता मी काय करतो, ही समजा आता आपण लागवड केली, समजा ही समजा इथपर्यंत आलं, मग इथं मी कट करणार कच्ची पक्की काडी जवळ, जेव्हा झाड 8 महिन्याचं होईल तेव्हा. 8 महिन्यांचं, बरोबर. कमीत कमी 8 महिन्यांचं व्हायला पाहिजे. काही जणांचं असं पण आहे का, झाड इतकं चांगलं त्यांचं नियोजन असं 7 महिन्यातही ती स्टेज येऊन जाते, चालणार आहे, बरोबर. समजा 8 महिने, माझं म्हणणे 8 पेक्षा जास्त, 9 10 महिने. मग ती जी आहे खरड छाटणी नाही, मग ती फळ छाटणी. खरड छाटणी आपण कधी करतो, समजा आता मला असं समजा, मी आता 5 वर्षाचा माझा प्लॉट झालाय,
फांद्या खूप मोठ्या झाल्या. मग मी परत एकदा त्याला खरड म्हणजे डायरेक्ट मी काय करणं, हे एवढे सगळे आहेत ना, इथूनच मी कटिंग करून टाकणार. मग इथून परत माझं झाड आता म्हणजे मी परत सुरुवातीपासून काय करणार आहे, हे केलेले आहेत. माझे काही मित्र आहेत आमचे, समजा किरण शिवाळे आहेत, त्याच्यात बऱ्यापैकी चांगलं काम करतो. तर त्याने आमचं बोलणं झालं आणि आम्ही खरड छाटणी केली. परत त्याचा भाग आता नवीन आहे तो पद्धतीने झाला. ती खरड छाटणी साधारणतः 7 ते 8 वर्षात घेतल्यानंतर. आता इथं आपण कच्ची पक्की काडी इथला इथचा शेंडा आपण कट केला, याचा काय फायदा होणार आहे? वापस फुटतोयच का? आता नाही, आता मी काय सांगितलं, अगोदर आपण हाताने पंच केले, कात्री लावलेली नाहीये, बरोबर. तर जेव्हा आपण इथं कट करणार, आता समजा मी ही काडी कट केली, माझ्या जेवढ्या काड्या आहेत, माझं झाड जेवढं तयार झालेलं आहे, तयार झालेल्या झाडाच्या जेवढ्या काड्या ह्या कट केल्या तुम्ही, कमीत कमी तुमचं पहिल्या वर्षामध्ये माझं म्हणण्यानुसार कमीत कमी 25 काड्या असायला पाहिजे. मी कट केल्या, आता समजा एवढं दिसतंय मला, कट केल्या सगळ्या काड्या, बरोबर. कच्ची पक्की काड्या कट केल्या आणि कट केल्यानंतर मला किती दिसताय काड्या, समजा 25 दिसताय, म्हणजे तुमचं झाड प्रॉपर आहे. 25, 30, 35 काड्या कट केल्या. आता समजा ही काडी कट केली, आता इथे पानं काढायचे नाहीयेत. जसं द्राक्षामध्ये आपण सगळ्या पानं वगैरे काढतो, पानगळ वगैरे हा याच्यात विषय नाही, डाळिंबासारखा याच्यात विषय नाही, पानगळ हा होतच नाही. पानं याची जी कॅनोपी आणि पानांची स्ट्रेंथ अशी आहे, तो लवकर स्वतः गळत नाही, बरोबर. याला वेळ लागतो. म्हणून पहिले फक्त कटिंग करा, पानं तशीच राहणार आहे. आणि मग याच्यानंतर ज्या दिवशी तुम्ही कटिंग करताना, कटिंग केल्यानंतर प्रत्येक फांदी समजा 25 काड्या पकडा, प्रत्येक काडीला जे फुटवे कमीत कमी 3 असतात, जास्तीत जास्त 4 फुटवे असतात. म्हणजे 25 काड्या जर पकडल्या आणि 4 फुटवे जर पकडले तर 100 काड्या तुमच्या तयार झाल्या. म्हणजे 100 काड्या तयार होणं म्हणजे काय, आता बघा हे फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला समजून सांगतो. आता काड्या तयार होणं म्हणजे काय, आता हे बघा इथं पंच केलेला होता मी, बरोबर. हा पंच केल्यानंतर किंवा इथं पंच केलंय समजा, बरोबर. आता ही सगळी काडी आणि ही काडी तयार झाली, अशी इथपर्यंत आली आणि प्रत्येक याच्यातून तुम्हाला कळ्या डायरेक्टली येताना दिसतील बाहेर, बरोबर. आणि ज्या कळ्या ज्या असणार आहे, म्हणजे तुमच्या 100 याच्यामध्ये 100 काड्या ज्या असतील तर त्याच्यात असा रेट असतो साधारणतः 30% आपण पकडूया. म्हणजे 30 काड्या 100 पैकी 30 काड्या 30 काड्या ह्या वांज असतात. वांज म्हणजे त्यांना कळ्या दिसत नाही. म्हणजे आता इथंच बघा, आता याला कळी दिसते, आली याला कळी, बरोबर. याला कळी नाहीये. आता हे आपण कट करणार आहे नंतर, हे आपलं त्याचं ते नियोजन नाहीये. आता इथं बघा, याच्यात ते बघ, याला दिसते कळी, इथं काय दिसते, ही कळी दिसते, बरोबर. म्हणजे ज्या ज्या आहेत आणि याच्यातल्याच काही न बघितले, समजा इथं याला कळी नाहीये, नाही इथं आहे पण याच्यातल्या या फांदीला पण आहे, या फांदीला नाहीये कळी, बरोबर. म्हणजे 100 पैकी किती काड्यांना नाही आहेत, आता 30 ला नाहीये, 70 काड्या तुमच्याकडे झाल्या. पेरूचं असं आहे की तुम्हाला प्रत्येक फांदीवरती जिथं कळ्या येतात तिथं 6 सेटिंग असतात झाडांनी. म्हणजे एका फांदीवरती 6 फळं असतात. म्हणजे पेरूचं आता इथं जर कुठं असेल बघायला तर 3 डायरेक्ट असे 3 फळं असतात. येतानाच किती फळं दिसतात इथं, 3 असतात. म्हणजे एक ह्या बाजूला 3 आणि त्या बाजूला 3. आता इथं इकडचं तोडून टाकलंय. आता बघा इथं समजा हे 2 आहेत ना, इकडच्या बाजूला पण होतं, आता इथं 2 आहे, असंच इकडे 3 असतात, बरोबर. हे आपल्याला काढून टाकायचंय. म्हणजे ही फांदी, या फांदीला एक ह्या बाजूने आणि एक इकडच्या बाजूने, 1 आणि 2 प्रत्येक फांदी किती असणार, 2 फळं. इथं 3 होते आणि इथं 3 होते, बाकी ते ऑटोमॅटिकली ड्रॉप होऊन जातात. म्हणजे इथे एक राहणार, इथे एक राहणार, म्हणजे 2 फळं. पुढे आलं का कधी कधी इकडे पण फळं असतात, ते आपण तोडून टाकलेले. म्हणजे मी 70 काड्या जरी पकडल्या, त्याच्यातल्या 70 काड्यांवरती किती आले फळं, 2 जास्त फळं होते. 6 इकडे 3 आणि तिकडे 3, म्हणजे 6 फळं होते. आपण 2च धरले. 2च. बऱ्याचदा आता असं होतं, याला तुम्ही जर खाली पडलेले असेल, याला माणसं लावून तोडलेले आहेत, हे मी तोडूनही परत बऱ्याचशा ठिकाणी राहिलेले आहेत फळं. म्हणजे तेवढे फळं कमी करायचे, म्हणजे 70 काड्या मल्टिप्लाय बाय तुम्ही 6 फळं बघा, बरोबर. म्हणजे 400 ते 500 ची सेटिंग असते झाडावरती डायरेक्ट, बरोबर. कधी 8व्या महिन्यात छाटणी केली, छाटणीच्या नंतरच 25 काड्या, 25 चोक 100, त्याच्या 100 झाल्या. 100 काड्यांवरती 70 काड्यांवरती फळं आले, प्रत्येक काडीवरती 6 फळं आहे, बरोबर. असे आपण बघितले तर 420 400च्या आसपास मी मोजलेले आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत आपले, की डायरेक्ट एवढे फळं आलेले आहेत. त्याच्यातले आपण फळं काढून टाकले, काही स्वतः ड्रॉप होऊन जातात, सेट झाल्यानंतर ड्रॉप होऊन जातात, काही कळी स्टेजमध्ये ड्रॉप होतात, आणि ड्रॉप झाल्यानंतर राहिलेली फळं पहिल्या वर्षामध्ये माझं म्हणणं असतं एक साधारणतः 60 ते 80, 100 पर्यंत जाऊ शकता तुम्ही. 60 ते 80च फळं ठेवायची झाडावरती, बरोबर. मग व्यवस्थित जर तुम्ही केलं तर 100 फळं तुम्हाला 70 काड्यांमधल्या अजूनही काही काड्यांचे काही प्रॉब्लेम झाला, काही हे झाला, तरी तुमच्या झाडांवरती कमीत कमी फळं हे 100 फोमिंगच्या याच्यात
100च्या प्लसच फळं राहतात. मग त्याच्यातले प्रॉपर चांगले फळं जे दिसतात ते ठेवायचे, बाकीचे काढून टाकायचे आणि मग तुम्ही त्याला फोमिंग करायची. म्हणजे 60, 70, 80 जरी तुम्ही ठेवलं, 80 फळं जरी ठेवलं तुम्ही पहिल्या वर्षात, 80 फळं तुमचे राहतातच. प्रत्येक फळाचं वजन हे 300 ग्रामपेक्षा कमी नसतं. मग 300 प्लसच आहे. मी जेवढे काढलेत आतापर्यंत 300 प्लसच आहे. कोणताही 300 प्लसच असणार आहे. आणि तुम्हाला जर वाटलं मी कमी ठेवतोय फळं जर म्हटलं तर त्याचं वजन तुमचं झालं. आता हेच जर मी 40 किंवा 30 जर ठेवले झाड एवढे, 1100 ग्रामचा मी पेरू काढलेला आहे. 25 आणि 30 जर फळं ठेवले मी, आता एवढ्या याच्यात मला वाटलं नाही मला कमी फळं ठेवायचे, 25-30 जर फळं ठेवले, याच्यात एवढा एनर्जी असते की 25 आणि 30 फळं ठेवले की तुमचा प्रत्येकाचं 1000 ग्रॅम 1100 ग्रामच फळ तुमचं राहणार आहे. आणि ते खायला किंवा ते विकायला थोडासा त्याचा प्रॉब्लेम. म्हणून आपल्याला ठेवताना 40 प्लस फळं जर राहिले तर साईज तुमची काय होऊन जाते, कमी. आणि आपल्याला आयडियल साईज जी बाजाराची आहे 250 ते 350 ग्राम नॉर्मल. म्हणजे जास्त वेट जरी झालं तरी विकायला प्रॉब्लेम येतो. तर आपल्याला मॉडरेट म्हणजे एक 70 ते 80 पहिल्या वर्षाला आपल्याला हे ठेवायची. 70 ते 80 पर्यंत जर ठेवलं तुम्ही, 40च्या पुढे जर गेलं तर प्रॉपर म्हणजे प्रॉपर, त्याला परत काही प्रॉब्लेम नाही. अच्छा. आणि फोमिंग काय याच्याविषयी थोडं सांगा. हा, आता बघा परत, आता हे जसं तुम्हाला इथपर्यंत सांगितलं फळांचं, एक लक्षात ठेवायचं, तुमचा 8व्या महिन्यात प्लॉट झाला, छाटणी केल्यानंतर फुटवे आले, बरोबर. म्हणजे ज्या दिवशी छाटणी घेता, छाटणीच्या 120 ते 125 दिवस, 120 ते 125, 30 दिवसांपर्यंत जाऊ शकता. 35 दिवस झाले केल्यानंतर 120 दिवसांनी. हा, म्हणजे 3-4 महिने, 3 ते 3.5-4 महिन्याचा. आता मी दिवसांमध्ये सांगतो, शेतकऱ्यांना प्रॉपर समजून जातं ते. त्याच्यात तुमचं फळ जे येतं ते हा लिंबूचा आकार, बरोबर, हा असा आकार आहे, बरोबर, हा लिंबू आकार आहे, बरोबर. म्हणजे याच्यात अजून थोडासा आपल्याला अजून वाढवायचा, हा तरी कमी आहे, याच्यापेक्षा आपल्याला थोडस मोठी साईज पाहिजे. लिंबूचा आकार एकदा झाला, मग लिंबूचा आकार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याला फोमिंग करावं लागतं. आता हाच पेरू शेतीमधला सगळ्यात अवघड टास्क. 120-130 दिवस झाले, साईज एवढी होते, आणि ह्या साईज मध्ये आपल्याला काय करायचं, अजूनही थोडी मोठी झाली तरी प्रॉब्लेम नाही, पण लिंबू किंवा त्याच्यापेक्षा मोठाच आकार असायला पाहिजे. मग आपल्याला काय करायचंय, फोम आणि बॅग. म्हणजे आता समजा इथे आता ही, ते तुम्हाला काढून पण दाखवतो, फोम आणि बॅग. आता आपल्याला हा जो आहे, आता हा बघा, हा दिसतोय. आता आपण साधारणतः एक 4-5 दिवस झाले कम्प्लीट करून. लिंबूचा आकार आहे हा, इकडे एक फळ तिकडे एक फळ, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाकीचे फळ आपण काढून टाकलेले आहेत. आता हा फोम आहे आणि ही बॅग आहे, बरोबर. याचं कारण काय, तुम्ही जर पेरूला तुम्ही जर बघितलं तर जून महिना चालू जसा होता, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, जून मध्ये तुमचं जेवढे म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुमचे टरबूज खरबूज संपलेलं एंड पर्यंत, मेच्या एंड पर्यंत सगळं संपतं, द्राक्ष संपून जातात. आंबा जो पीक पिरियड मध्ये असतो तो मे जून, पाऊस पडला का लोक खायला कमी करून टाकता. मग असणारं एकमेव फळ म्हणजे पेरू. आणि तो तुम्ही जुन्या गावठी पेरू जे लखनौ मी तुम्हाला अगोदर सांगितलं, तो पेरू तुम्ही जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत खाऊच शकत नाही, एवढ्या फळमाशा असतात. मी याला जर फोमिंग केलं नाही, पहिली गोष्ट, जून महिना चालू आहे, तुम्ही एकही फळ, म्हणजे माझे आता समजा आता मी एखादा लाख आता फोम बसलेले, एकही फळ खाऊ शकत नाही, एवढ्या फळमाशा असतात, बरोबर. म्हणून फोमिंग काय करतं, हे फोम काय असतो, हा सगळ्या बाजूने त्या फळावरती इक्वल प्रेशर अप्लाय करतो. आता हा फोम असा आहे, बरोबर. आता आपण खाली गेल्यानंतर एखादा ओपन करून बघूच, तर इक्वल प्रेशर अप्लाय करतो आपण, बरोबर. आता मग मी काय करणार, याला रबर, बऱ्याचदा आता याच्या पण बऱ्याचशा मेथड्स आहेत, त्याच्या आपण आहेत, हे रबर आणतो, हा फोम आहे, याची साईज 180 आणि 200, 180 mm किंवा 200 mm असे दोन प्रकारात येतो. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे 180 वापरायचं की 200 वापरायचं, एक साधारणतः 40 पैशांपासून तर 52 पैसे याची किंमत आहे. आता मी 40 पेक्षा जास्त फळं ठेवले तर 180चाच वापरा, 40 पेक्षा कमी फळं ठेवले तर 200 mm चा वापरा, तो पण फाटून जातो, कारण फळांची साईज मोठी होणार. फळांची साईज. मग मी काय करणार, तो घेणार आणि प्रॉपरली, आता हा जो आहे, आता लिंबूचा आकार आहे, आपल्या कामगारांना सांगितलं हे याच्यामध्ये टाकलं, रबराचं काम एकच, आता इथं पॅक झाला रबर, निघणार नाही. आणि ही जर पिशवी जर बघितली, ही पिशवीमध्ये हे बघा, ह्या बाजूने मॉइश्चर किंवा पाणी जे निघण्यासाठी 3 ठिकाणी गॅप आहे बघा, 1, 2 आणि 3, असे 3. म्हणजे हा आपण काय करतो, याच्यामध्ये टाकणार, बरोबर. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना माझं सांगणं, बरेच जण काय करतात, ही डायरेक्ट फांदीला गाठ मारतात, ही फांदीला नाही मारायची गाठ, ही गाठ मारायची कशाला, आपल्याला फळाला गाठ मारायची आपल्याला, बरोबर. पिशवी पण निघली नाही पाहिजे. हा, ही फळाला गाठ, म्हणजे काय झालं, एकच गाठ, ओके,
सोडून द्या. आता तिथं खाली समजा एक पेरू तुम्हाला दाखवतो की याच्यानंतरच ज्या दिवशी तुम्ही फोमिंग करता, फोमिंगच्या साधारणतः 35 दिवसापासून 35 ते 40-45 दिवसांपर्यंत तुमचा पेरू साईज घ्यायला लागतो. बरोबर. आता साईज घ्यायला लागणं म्हणजे काय, तर इथं आता हे थोडंसं अगोदर लावलेले होते आपले, इथं असेल. हा आता बघा इथं आपण फोमिंग केलेले ऑलरेडी. बरोबर. आता ही पुढची साधारणतः याला मला आता साधारणतः 30 दिवस झालेत ऍक्च्युअली याला लावून, 28-30 दिवस म्हणजे 25 दिवसानंतर ते 45 दिवसांपर्यंत त्याची साईज होते. बरोबर. आता मी काय केलं, ती मागाशी मी सांगितलं ना जी गाठ, तीच आता ही गाठ काय केली, आता ही ओपन केली. आता हा बघा तो फोम मागाशी सगळे तुम्हाला हे दिसत होते की छिद्र, म्हणजे मला याच्यातून दिसतं याची साईज काय झाली, व्हायला लागली. बरोबर. आता याच्यापेक्षा हा जर मोजला तर 250 ग्राम हा असणार आहे. बरोबर. हा झाला पेरू तुमचा. आता मी ओपन जर केलं याला, हा ओपन केल्यानंतरचा हा तुमचा. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे हा पेरू आता अजूनही याला 15-10 दिवस याला काही प्रॉब्लेम नाही. हा क्रिस्टल व्हाईट व्हरायटी, म्हणजे हा जो आहे हा पेरू तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता. बरोबर. आणि मग हार्वेस्टिंग एकदा करायला लागले की मग तुम्ही हार्वेस्टिंग तुमची 6व्या महिन्यापासून हार्वेस्टिंग चालू होते. ही स्टेज कधी येते, 6व्या महिन्यात. आणि 6व्या महिन्यात हार्वेस्टिंग चालू म्हणजे 180 दिवसात तुमचे फळ दिसायला लागतात. आणि राहिलेले 180 ते 210 दिवस म्हणजे 7वा महिना जो आहे, 7व्या महिन्यामध्ये 100% म्हणजे तुम्ही काय करायचं, द्राक्षासारखं नाही येतं वन टाइम तुम्ही गेले आणि हार्वेस्ट करून टाकलं. चक्कर मारला, आज 6वा महिना कंप्लीट होतोय ना, चक्कर मारला, मला 10 जाळ्या निघाल्या एकरमध्ये. 4-5 दिवस गेलो, निघाल्या 20 जाळ्या. बरोबर. आणि मग परत त्याच्या पुढे 7वा महिना जातो, मग तिसऱ्या हार्वेस्टिंगचा विषय असा असतो डायरेक्ट 2 टन. म्हणजे इथं मी डायरेक्ट 2 टन, 2.5 टन, 2, 2.5, 3 टन, 3.5 टन. म्हणजे तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि 7वी हार्वेस्टिंग ही तुमचे फोम जर साधारणतः 80,000 ते 1,00,000 बसलेले असतील, तर तुम्ही दर 4 दिवसांच्या गॅपमध्ये, 4 दिवसांचा गॅप पकडा, दर 4 दिवसांच्या गॅपमध्ये एका एकरमध्ये कमीत कमी 2 टनापासून तर 3.5 टनापर्यंत वन डे हार्वेस्ट केला, ठेवला, मग कोणताही व्यापारी इझिली घेऊन जातो, त्याला 1 टनापेक्षा जास्त असेल. आणि 210व्या दिवसापर्यंत 7व्या महिन्यापर्यंत तुमचा बाग हा पूर्ण, म्हणजे 8 आणि 6 महिने किती झाले, 8 आणि 7 14 महिन्यात तुमचं खरं उत्पादन हे किती महिन्यात चालू झालं, 7 महिन्यात. म्हणजे 8 आणि 6 जर पकडले लागवडीपासून जर म्हटलं, हे 8 महिने, 8 आणि 6 14, मग 14व्या महिन्यात तुमचं उत्पादन हे चालू झालं. 15व्या महिन्यात परत त्या कंडिशन मध्ये मला वाटलं आता मी याच्यात परत काय करणार, याला मला वाटलं की आता हे जे उत्पादन मला मिळतंय, बरोबर, तर याच्यात मी काय करणार, याच्यात ज्या वांज काड्या, आता माझं नियोजन तुम्हाला सांगतो, आता याची तर आता हे चालू होतीलच अजून एक 20-25 दिवसात, पण याच्यातल्या काही काही काड्या ज्या वांज आहेत, बरोबर, समजा आता ही काडी आहे, या काडीला काहीच नाहीये, आता याची मी छाटणी घेऊन टाकणार आहे. म्हणजे आता माझ्याकडे काड्या भरपूर तयार झालेल्या आहेत. जे लागवडीच्या वेळेस मला 20 ते 25 काड्या मिळालेल्या होत्या, आणि आता वांज काड्या जर चेक केल्या तर त्या परत 25-30च्या आसपास आहेत. त्याची मी परत इथून कटिंग करणार आहे. बाकीच्या काड्यांचं म्हणजे याचं आता इथं जर याला फोमिंग केलेलं आहे, मी ह्या काडीला काहीच करणार नाहीये, कारण की याला साईज होण्यासाठी एवढं अन्नद्रव्य मिळण्यासाठी लागणार आहे, बरोबर. पण मग याला काहीच नाहीये, याची छाटणी करणार आहे, याची छाटणी करणार, याची छाटणी करणार, आणि याला परत फुटवे येणार. इथून पुढे 6व्या महिन्यात परत माझं उत्पादन चालू राहणार आहे. येते का लक्षात तुमचं? आता मला काही विषय आहे का, मग ही फ्लॅश सिस्टीम झाली. म्हणजे हे याचं महत्वाचं म्हणजे लागवड करा 8व्या महिन्यापर्यंत, 9वा महिना, 10वा महिना, डिपेंडिंग ऑन तुम्ही कसं ते ग्रोथ करताय झाड. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं, सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा मी शेतकऱ्यांना कायम हायलाइट करून देतो, कधी छाटणी घ्यायची नक्की, 8व्या महिन्यात घेऊ का 9व्या महिन्यात घेऊ. मग तुम्ही काय करा, तर मी सांगितलं ना साधं, 6व्या महिन्यात पेरू चालू होते, 7वा महिना पूर्ण हार्वेस्टिंग मध्ये, तुम्ही ठरवा तुमचा पेरू तुम्हाला कधी खायचा आहे, कोणत्या महिन्यात येणार आहे. जानेवारीमध्ये तुम्ही छाटणी घेतली, बरोबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. आता जूनच्या शेवटी तुमचा पेरू थोडासा चालू व्हायला लागला ना, आणि त्याच वेळेस बाकीचे फळ काय लागले, कमी व्हायला लागले. म्हणजे तुमचा रेट तुम्हाला 100% मिळणार आहे. आणि जुलै आणि ऑगस्ट मध्ये तुमची हार्वेस्टिंग पूर्ण होणार आहे, आणि जुलै ऑगस्ट मध्ये तुमचा 40च्या कमी रेट नसतोच, बरोबर. आता 45 रुपयापासून तर साधारणतः 65 रुपयापर्यंत रेट चालू आहे पेरूचा. 50 रुपये रेट तुम्ही पकडा, 50 रुपये रेट जरी पकडला, एका एकर मध्ये तुमचं 20 टन तर 100% निघतच आहे. आणि 20 टन गुणिले 50 रुपये करा, किती येतं, 5 दुणे 10 लाख तुमचे तिथं होत आहे. आणि तुमचा खर्च तिचं पहिल्याच याच्यात वसूल होतोय, आणि नंतर तुम्ही ही छाटणी घेतली तर तुमचं 6 महिन्यात परत पुढचं चालू होणार आहे.
बरोबर. हे इकॉनॉमिक्स आतापर्यंत मी जेवढ्या वेळेस घेतलेल्या ज्या छाटण्या तेवढ्या वेळेस मी अजूनही असा आता एकमेव शेतकरी 4थ्या वर्षामध्ये म्हणजे असे बरेचसे आहेत माझ्या बरोबरचे की अजून एकदाही 4 वर्षात अजून एकदाही, आता हे कधी येईल, याचं किती रेट मिळतो, याचं चांगलं मिळेल पण अजून आपल्या हातात नाहीये, त्याच्यामुळे सांगू शकत नाही. एकदाही 55 रुपयाच्या खाली विकलेला नाहीये. सगळा 55 प्लसच, 65 रुपये हायएस्ट आहे. 70 पर्यंत नाही मी दिला, जागेवर देतो मी, त्याच्यामुळे 65 रुपयापर्यंत तुमचा ऍव्हरेज त्याचं मिळतच. आपल्याला त्या हिशोबाने नियोजन करायला त्या हिशोबाने नियोजन करायचं. अच्छा, पण मग आता याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन वगैरे आपण कसं करू शकतो? कारण इंडियामध्ये कसं आहे माहिती का, बाहेरच्या कंट्रीमध्ये ड्रिपनी पाणी देतात आणि लिमिटेड पाणी देतात. इंडियामध्ये कसं आहे की म्हणजे पिवळं पडलं द्या पाणी, काही आलं द्या पाणी. तर पाणी व्यवस्थापन योग्य सांग, कारण म्हणजे मी असं ऐकलंय की 60% आपलं जे उत्पादन आहे ते पाणी व्यवस्थापन अवलंबून असतं. तर त्याच्याविषयी थोडं सांगा. एकदम बरोबर सांगितलं. 60% पाणी, 20% तुमचं 20 ते 30% जमीन आहे, 30% जमीन, 60% पाणी आणि 10% तुमचं खत व्यवस्थापन बाकीचं. हे एकदम म्हणजे रिसर्चरने दिलेले हे व्हॅल्यूज आहेत सगळ्यात महत्वाचं. पण आपण सगळं उलट करतो. आपण 70% त्या खतांवरती लक्ष देतोय, स्प्रेवरती लक्ष देतो. आता तुम्ही जर बघितलं ना याच्यात, आता यू कांट इमॅजिन, आता 3रा महिना झालोय, एकही स्प्रे दिलेला नाहीये मी त्याला, एकही स्प्रे दिलेला नाहीये. बरोबर. पाण्याचा विषय कसा आहे, पाणी तुम्हाला देताना जे पाणी आता जेव्हा फ्रुटिंग स्टेज मध्ये, बरोबर, तर फ्रुटिंग स्टेज मध्ये आपण जसं म्हणतो ना वापसा कंडिशन मध्ये, वापसा कंडिशन जी म्हणतो ना, वापसा कंडिशन मध्येच पाणी द्यायचंय. फ्लड पाणी द्यायचं नाहीये. फ्लड पाणी फक्त कधी मी रिकमेंड करतो, उन्हाळा आहे, सेटिंग झालीये, मध्ये टेम्परेचर तुम्हाला काय करायचंय, नॉर्मल करायचंय, त्यावेळेस गल्ली आड गल्ली फ्लड पाणी द्या, टेम्परेचर कमी करण्यासाठीचा हेतू. बरोबर. अदरवाईज इतर वेळेस तुम्हाला फ्लड पाण्याचा विषय नाहीये. ड्रिप इरिगेशन सिस्टीम मध्ये तुम्ही तुमचं माळरान जमीन जर असेल तर साधारणतः उन्हाळ्यामध्ये तो 2 दिवस किंवा 3 दिवसाचा तो कंडिशन येते. 3 दिवसात तुम्ही एखादा 1.5 तास मोटर चालू ठेवा, ओलावा बरोबर तिथपर्यंत होऊन जातो. जसजसे झाडं मोठे होणार आहे, म्हणजे 2-3 वर्षाचे मोठे होणार आहे, तर बेड तुमचा बरोबर ओला होऊन जातो. जी आपली माळरानाची जमीन आहे पटकन बेड पूर्ण ओला होऊन जातो. त्याच्यात जर तुम्ही मल्चिंग केलेलं असेल तर सगळ्यात उत्तम. मग मल्चिंग जर केलं तर तुम्हाला पाणी तुम्ही आठवड्यातून एकदाच द्या, उन्हाळा असो किंवा काही असो. त्यावेळेस पाण्याचं नियोजन नाही करायचं. आणि हिवाळा वगैरे जर असेल तर ब्लॅक सॉइल वाल्यांना मी महिना 30-35 दिवसांचं रिकमेंडेशन आहे की 30 दिवसानंतर एकदाच 15-20 मिनिटं अर्धा तास पाणी द्या. म्हणजे पाण्याचं नियोजन एकदम खूप कमी पाणी, जास्त पाण्याची गरज नाहीये, पण जगेल तेवढं पाणी त्याला पाहिजेच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सेटिंग स्टेज मध्ये थोडंसं पाणी त्याला त्यावेळेस जास्त, म्हणजे जिथे 1 तास येत होतो तिथं पूर्ण 2 तासात पूर्ण बेड तुमचा ओला होणं हे गरजेचं आहे. अदरवाईज तसा काही विषय नाही. वापसा कंडिशन कशी ओळखायची? वापसा कंडिशन ओळखण्याचं साधं सिंपल कारण म्हणजे काय माहिती का, जमीन आता समजा मी इथं ही माती आहे, बरोबर. आता ह्या मातीमध्ये समजा आता मी इथपर्यंत थोडंसं हे केलं, बरोबर. आता हे मुळं आले बघा, इथं बाहेर दिसतंय, हा हे मुळं. आता हे इथं मी केलं आणि हे बघा, आता मी काय करतोय, हा गोळा तयार झाला, म्हणजे याचा जो वापसा आलाय का, त्यानं गोळा तयार झालाय ना, म्हणजे हा वापसा नाहीये. आता हेच जर समजा मी आता खाली हेच जर मी समजा ही माती जर घेतली, त्याचा गोळा तयार होतोय का, नाही, ही झाली वापसा कंडिशन. म्हणजे असं साधं सिंपल पद्धतीने. आता त्याच्यासाठी ह्युमिडिमीटर वगैरे जे आहेत, किती ह्युमिडिटी आहे, किती ओलावा आहे, त्याच्यानुसार ती व्हॅल्यू, त्याच्यानुसार आपल्याला समजतं की कसं आहे. पण ते नाहीये, पण नॉर्मल शेतकऱ्यांना असेल तर अशा पद्धतीने त्यांनी केलं तर सगळ्यात योग्य. याच्यामध्ये कीड रोग कोणते येतात? सगळ्यात महत्वाचं जर कीड रोग जर बघितला तर मिलीबग हा सगळ्यात महत्वाचा आहे याच्यामध्ये. मिलीबग आणि ना बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन त्याला आपण म्हणतो, बरोबर. लिप स्पॉट वगैरे, लिप स्पॉट पण आहे आणि फ्रूट स्पॉट पण आहे, काही देवी रोग पण त्याला आपण म्हणतो, बरोबर. हे त्याच्यामध्ये येतात. पण त्याच्यावरती तुम्ही नॉर्मल बुरशीनाशक तुम्ही जर घेतलं, समजा कोनिका वगैरे जे काही आहेत, कॉपर बेस काही आहेत, असे जर काही घेतले, किंवा अजून माझं म्हणणं आहे की दशपर्णी अर्क, बरोबर, दशपर्णी अर्क वापरा. किंवा दुसरा आग्नेयास्त्र एक आहे. आता हे तर आग्नेयास्त्र डायरेक्टली तुम्ही असं बघा, आज सायंटिस्टने रिकमेंड केलेलं आहे, नॅचरल फार्मिंग मध्ये त्यांनी डायरेक्ट रिकमेंड केलेलं आग्नेयास्त्र, त्याचं नेमकं बुक आता असेल माझ्या गाडीमध्ये, तेवढं जबरदस्त आहे. म्हणजे ते जर केलं तर काहीच येणार नाही. म्हणजे आग्नेयास्त्र मध्ये काय तुम्ही करा, 250 ग्राम, 250 पावशेर मिरची घ्या, तिखट मिरची पावशेर. तुम्हाला काय करायचंय, लसूण घ्या, पावडर का, नाही, हिरवी मिरची. लसूण तुम्हाला घ्यायचा आहे, बरोबर. 1 किलो साधारणतः निंबाचा पाला तुम्हाला घ्यायचा आहे, बरोबर. आणि गोमूत्र घ्यायचं साधारणतः 5 लिटर पाणी घ्यायचंय. 5 गोष्टी तुम्हाला पाहिजेत.
काय काय 5 लिटर पाणी, 5 लिटर गोमूत्र, लसूण पावशर, मिरची पावशर, हिरवी मिरची पावशर घ्या. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो आहे तो म्हणजे निंबाचा पाला, हा सगळा घ्यायचा. हे बाकीच्या गोष्टी ग्राइंड करायच्या, सगळं त्याच्यात टाकायचं, 3 ते 4 दिवस ठेवायचं, मिश्रण गाळून घ्यायचं. आणि 200 लिटर पाण्याला त्याच्यातलं समजा 200 लिटर पाण्याला 1 लिटर जरी घेतलं, 1 ते 2 लिटर पर्यंत घेतलं आणि स्प्रे केला, कोणताच रोग राहत नाही. म्हणजे फंगल नाही, काहीच नाही. सगळ्यात बेस्ट अग्निअस्त्र. पण ते करायला आपण कंटाळा करतो. 1000 रुपयाचं एखादं औषध असेल तर मी 1000 रुपयाचं फवारलं, 2000चं फवारलं म्हणजे मला झोप चांगली येते, असं शेतकऱ्यांचा गैरसमज येतो. पण ते जर तुम्ही प्रॉपरली करत गेले तर हे येणारच नाहीये. मग मिलीबग आहे, मिलीबग तुमचा कंट्रोल होऊ शकतो. नाही तुम्ही नाही कंट्रोल केला तर मिलीबगचे खूप प्रॉब्लेम्स. मिलीबग तर डायरेक्ट याच्यामध्ये जाऊन मिलीबग डायरेक्टली फळ डिस्ट्रॉय करून टाकतो आणि तो व्यापारी साईडला टाकून देतो. म्हणजे मिलीबग सगळ्यात खतरनाक. जर वरती बघायला गेलं तर मिलीबगचा विषय, आणि जमिनीतला बघायला गेलं तर जमिनीतला आहे तो निमॅटोड. म्हणजे मी खूप असे भाग बघितले की निमॅटोड शेतकऱ्यांना कंट्रोलच झाला नाही, त्याच्यामुळे पेरू शेतीत की लॉस मध्ये गेली, अजूनही जाते. निमॅटोड हा कंट्रोलच्या बाहेरच असतो. निमॅटोड हा 2 गोष्टींनी येतो. आता त्याच्यातही पद्धत निमॅटोडची जी आहे, एक नॉर्मल निमॅटोड आणि एक रूट नॉट निमॅटोड. रूट नॉट म्हणजे डायरेक्ट त्या गाठी तयार करूनच बस्ट करून टाकतो. या अन्नद्रव्य घेणाऱ्या ह्या सगळ्या पाईपलाईन आहेत मुळं म्हणजे, आणि त्या पाईपलाईनच बस्ट केल्या म्हणजे तुम्ही किती खतं टाका तो वरती मिळणार नाही. डिफिशियन्सी दाखवायला लागतो, झाड उभं वाढून जातं. हा 2 कंडिशन मध्ये अटॅक करतो. पहिलं, झाडावरती फ्रुटिंग तुम्ही खूप घेतलेत, फळं वगैरे, आता लोड आहे, त्या कंडिशन मध्ये मुळांवरती मुळांचं काम जास्त वाढलंय ना, मुळांना तेवढं अन्नद्रव्य घ्यायचंय आणि तेवढं वरती द्यायचंय, बरोबर. म्हणजे ती कंडिशन. आणि दुसरी कंडिशन, डायरेक्ट ड्राय झाला, तिथं निमॅटोड आला. म्हणजे निमॅटोड जो आहे ना, कंटिन्यू पाणी तुम्ही देताय. निमॅटोडच्या ऑलरेडी असं कोणतीच जमीन नाही, कोणतंच हे नाही. निमॅटोड म्हणजे जवळपास 1000 प्रकारचे बॅक्टेरिया त्याच्यात. निमॅटोड तिथं असतोच, पण तो ऍक्टिव्हेट कधी होतो, त्याला ह्या सगळ्या गोष्टी जर दिसल्या, मग तो काय करतो, मुळांवरती अटॅक करून मुळांमध्ये शिरून तो बस्ट करून टाकतो. आणि दुसरी कंडिशन, पूर्ण ड्राय जमीन झाली. ड्राय झाली म्हणजे मग बाहेरच्या निमॅटोडला काहीतरी ओलावा कुठं दिसतो, मुळांमध्ये, आणि त्या ड्राय कंडिशन मध्ये. म्हणजे वेट कंडिशन, एक्सेस वेट कंडिशनही नको, एक्सेस ड्राय कंडिशनही नको निमॅटोड साठी. आणि त्याला जर प्रॉपरली कंट्रोल करायचं असेल तर पॅसिलोमायसिस बॅक्टेरिया तुम्ही जर प्रॉपर जर वापरला, सुरुवातीपासून लागवडीपासून महिना 1.5 महिन्याच्या अंतराने ते बॅक्टेरिया वापरल्यानंतर दुसरे तुमचे केमिकल देताय ते 10-15 दिवस अलीकडे पलीकडे ते देऊ नका. आणि 1.5 महिन्याच्या अंतराने वापरला तर तुम्हाला तो विषय येत नाही. काय प्राइस आहे त्या पॅसिलोमायसिसची? पॅसिलोमायसिस जर तुम्ही बघायला गेलं तर पॅसिलोमायसिसची प्रॉपर जर केव्हीके मध्ये गेले तुम्ही, कृषी विज्ञान केंद्र असतील, काही गव्हर्नमेंट संस्था आहेत, काही लोक बनवतात, प्रयोगशाळा आहेत, तिथून जर घेतलं तर 200-250 लिटर पेक्षा जास्त नाही त्याची किंमत. फक्त तेवढा आपल्याला खर्च करायचा आहे, 1-1.5 महिन्यानंतर बस तेवढा केला खूप झालं. आणि अजून एक दुसरा आहे, आता मी NIPH मध्ये तुम्हाला सांगितलं ना, हैदराबादला जिथे गेलो, त्यांना मी विचारल्यानंतर त्यांचं रिकमेंडेशन असे, जे तुम्ही खत बनवता नंतर तुम्ही त्याच्यामध्ये डिकम्पोजर टाका, 2 महिने तुम्ही वेटिंग टाइम ठेवा, डिकम्पोजर टाका, 1 पलटी मारा. पुढच्या याच्यात ट्रायको सुडो, ट्रायकोडर्मा जे जबरदस्त बुरशीनाशक आहे, बरोबर ना, ती बुरशी त्याचं स्प्रे करा, त्याच्यावरती टाका ते पाणी, परत पलटी मारा, परत सुडो टाका, पलटी मारा. आणि जे खत तयार होणारे एनरिच बॅक्टेरिया असणार आहे त्याच्यात, आणि त्या बॅक्टेरिया अशा असणार आहेत ते, आणि निमकेक बरोबर, निंबोळी पेंट त्याला म्हणतो, आणि करंजी केक, या 2 गोष्टी आणि हे खत जर तुम्ही झाडाला टाकलं तर तुम्हाला निमॅटोड दिसणार सुद्धा नाही. म्हणजे तुम्हाला, आणि नंतर पॅसिलो तुम्ही वरतून सोडला तर विषयच संपला. पण हे करायला शेतकरी कंटाळा करतात. डायरेक्ट मी ट्रकच्या ट्रक खत आणले, ट्रॉली खत आणले आणि टाकून दिलं. आणि शेणखत सगळ्यात जास्त घातक कधी ओलं टाकलं तर, कारण की टेम्परेचर तेवढं जास्त असतं. म्हणजे ह्या पद्धतीने सुरुवातीपासून, जसं आपण, माझं साधं मी शेतकऱ्यांना सांगत असतो, लहान बाल जन्माला आलं त्याला काही प्रॉब्लेम आहे का? 4-5 वर्षांपर्यंत आपण काय करतो, त्याला लस देतो ना, म्हणजे तो पुढे त्याला त्रास होणार नाहीये. हेच जर तुम्ही सुरुवातीला केलं तर हे नंतर नाही होणार आहे. होतं काय, जेव्हा झाडं पूर्ण वाळायला लागतं तेव्हा मी बघतो त्याला ऑलरेडी कॅन्सर झालाय. मग तुम्ही कितीही महागाची खतं वापरा, तो कव्हर होणार नाही. झाला कव्हर तर तो तेवढं उत्पादन देणार नाही. माझं म्हणणं काढूनच टाकणे. म्हणजे आपल्याला प्रतिबंधात्मकच उपाय करायचे. ते केला तर पुढचा खर्च तुमचा, तुम्हाला बाकीचे खते सांगायची गरज नाही, काहीच करण्याची गरज नाही. पण बरेच सारे शेतकरी आपले ज्यांनी पेरू लागवड केली पण त्यांना निमॅटोडचा अटॅक वगैरे झालाय, तर मग आता ते काय करू शकतात? प्युरिटिव्ह मध्ये सांगा. तर त्यांना जेवढे झाडं इन्फेक्टेड आहे त्या झाडांना जमलं तर साधा सिंपल पद्धतीने तुम्हाला काय करायचं, हे बॅक्टेरिया आता
तुम्ही वापरले तरी बॅक्टेरिया काम करायला वेळ लागतो. मग तुम्ही निमॅटो शिल्ड म्हणून एक येतं, बरोबर. निमॅटो शिल्ड कमी हे निमॅटो शिल्ड जर तुम्ही घेतलं, निमॅटो शिल्ड तुम्हाला काय करायचं, जेवढे समजा माझ्या या गल्लीमध्ये 5-10 झाड आहेत, पाणी बनवा त्याचं साधारणतः 200 लिटरचं आणि त्या पूर्ण झाडांच्या भोवती ते टाका, बरोबर. म्हणजे त्या पूर्ण गाठी ह्या फुटून जातात, बरोबर. आणि त्याच्यासोबत कोणतंही घ्या, समजा त्यांचंच एक आहे, एक डॉक्टर रूट मॅक्स म्हणून आहे किंवा रूट स्टार्टर म्हणून येतं, कोणत्याही कंपनीचं घ्या, त्याचा विषय नाहीये. ज्याच्याने आता समजा ह्या गाठी फुटल्यानंतर नवीन मुळे निघाला पाहिजे, हा, तर त्या नवीन मुळ्या तयार होता. आणि दुसरं, गाठी फुटल्यानंतर समजा तिथं इन्फेक्शन काही होत असेल तर किटाझिन वगैरे सारखं काही घेतलं तर ते बाकीचं फंगल इन्फेक्शन खाली होत नाही, हे टाका. आणि खूप जास्त एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये असेल तर वेलम प्राईमला पण जातात लोक. मग तुम्ही कमी हे वेलम प्राईम आणा, ज्या झाडांना त्या झाडांना परत ओलावा पूर्ण तयार करा, ते टाका. हा शेवटचा पर्याय डायरेक्टली. अच्छा, आता पेरू लागवड केल्यानंतर त्याला खर्च किती होतो, त्याचा व्यवस्थापनाचा खर्चाविषयी थोडं सांगा. आता खर्चाचं जर तुम्ही बघितलं नॉर्मल पूर्ण, म्हणजे पहिलं रोपांचा खर्च तुम्ही बघा. रोपांचा खर्च जर तुम्ही तैवान पिंग लावत असाल तर रोपांचा खर्च तसा खूप जास्त येत नाही. 1000 रुपये लावायचे असेल, ट्रे मधलं रोप घेतलं तर तुमचे 14,000चं होतं, बॅग मधलं घेतलं तर 20-22 हजार रुपये ते झाला. मशागतीचा खर्च झाला. मशागतीचा खर्च पूर्ण थ्रू आउट इयर तुम्ही साधारणतः 20-1 हजार रुपये पकडा. त्याच्यानंतरचा पुढचा महत्वाचा खर्च जो आहे तो म्हणजे ड्रीप वगैरे तुम्हाला करावा लागणार आहे. ड्रीपचा तुम्ही त्या क्वालिटीपासून तुम्ही 20,000पासून जातात 80,000पर्यंत तुम्हाला ड्रीपचा आहे. पायपिंग ड्रीप वगैरे तो खर्च, ड्रीपचा खर्च झाला म्हणजे साधारणतः 1-1.25 लाखापर्यंत तुम्ही गेले. खतांचा खर्च तुम्ही जर पकडला तर साधारणतः 5-50 हजाराचा खत होता, म्हणजे 2 लाखापर्यंत तुम्ही गेले. आणि मग 2 लाखापर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतर समजा तार आणि बांबू, बरेच जण काय करतात स्ट्रक्चर, बऱ्याच जणांनी बाग काढून लावलेत, द्राक्ष बाग, तर त्यांचं ऑलरेडी स्ट्रक्चर तयार आहे, त्यांचा विषय नाहीये. मग तुम्हाला आता माझं ह्या कंडिशन मध्ये आता आपलं काय झालं, हे तार आणि बांबूचं नियोजन, याच्यात पण मी काय केलं होतं, 2 बाजूने तुम्ही बांबू लावू शकता, बॉक्स टाईप खालच्या ह्याच्यात मी केलेलं होतं. एका एकर मध्ये तुम्हाला साधारणतः 60-65 हजार रुपये खर्च येतो त्याचा, तार बांबू. म्हणजे हे दोन्ही बाजूने हा जो आहे ना, सिंपल जसं टोमॅटोचं करतो ना आपण, सेम त्याच वेने खाली तिथं खुटा आहे हा, बरोबर. तोच खुटा त्या बाजूने एक राहील, एक ह्या बाजूने राहील, 2 खुटे आणि 2 लाईन असतील अशा, बरोबर. आणि हे तार मला करायचं काय, हे स्ट्रॉंगेस्ट झाड आहे, याला खूप जास्त आधाराची गरज नाही. पण तुम्ही म्हणताय 300-400 ग्रॅम पर्यंत फळ तयार करता आणि एका फांदीला एवढे फळ आहे, म्हणजे तुम्ही 20-22 दिवसानंतर ह्या फांद्या पूर्ण खाली जातील, तुटतील. मला काय करायचं, फक्त साईडच्या फांद्या, याला काय करायचं, इथं फक्त धरणार मी, आता याला बांधायचं का, बाकी अजून फोमिंग बाकी, हे फक्त बांधून घेणार. म्हणजे हे टोटल बांधल्यानंतर हे सगळं बांधून घेतलं की प्रॉपर तुमचं बांधणं कम्प्लीट झालं, सपोर्ट झालं. म्हणजे तार बांबूचा खर्च साधारणतः 50,000 रुपये, तुम्हाला 50-60 हजार रुपये पकडा, अशा बॉक्स पद्धतीत होता. त्याच्यात परत मी काही शेतकऱ्यांना असं सांगितलं, ते पण एक साईड काढून टाका, आपल्याला काही जास्त गरज नाही. त्याच्यातलेच तो झालेल्या खर्चामधलाच एक तारीचं मी काढून घेतलं आणि ती याच्यात टाकली, आणि दुसरी सिंगल परत त्याच्यात टाकणार आहे. म्हणजे याला कसा खर्च बघायला गेला तर 30,000 रुपये वरती आणला मी खर्च. जे अँगल वगैरे जे करत होते ना लोक, अँगल वगैरे केले तर 2-2.5 लाखाचा खर्च होता तो. त्याचा मी कशावरती आणला, तार बांबू. तो पण 2 बाजूने लावला, करून बघितला. पण दुसऱ्या शेतकऱ्याला म्हटलं, आता मी अभ्यास केलाय, तू सिंगल याच्यावरती कर. तो प्रॉपर सक्सेस. मी त्यातली एक तार काढून घेतली, याच्यात टाकली, राहिलेली सिंगल तार आता त्याच्यात. म्हणजे तो खर्च कितीवरती आला, 30,000वरती. म्हणजे 30,000 तुमचं तार बांबूचं होतं, 2-2.25 लाखापर्यंत तुम्ही पोहोचले. मग खरा महत्वाचा खर्च म्हणजे जो शेतकऱ्यांना का बरं खर्च जास्त येतो, तर मग फोमिंगचा खर्च. तुम्ही फोमिंगला मग जेवढे तुम्ही फोम बसवणार आहे, एकरी समजा तुमचं असं कन्सिडर करा 1 लाख फोम बसले तुमचे, 70,000, 80,000, 1 लाख फोम बसले. एक फोम पिशवी, त्याची मजुरी, रबर लावता असेल तर रबर, हा सगळा खर्च 2 रुपयापर्यंत जातो तुम्हाला. म्हणजे याला हा 2 रुपये खर्च आहे. म्हणजे साधं सिंपल गणित आहे, इन्क्लुडिंग लेबर सगळं साधं सिंपल आहे. आता आपण 2.25 लाखापर्यंत अगोदर पोहोचलो, छोट्या छोट्या गोष्टी, आता त्यात बऱ्याच आहे, पण ह्या एक रफली मी सांगितलं. पुढचा असं पकडा की साधारणतः 1 लाख फोम बसवले तुम्ही, 50,000 बसवले समजा, 50,000 बसवले, मी काय सांगितलं 2 रुपये खर्च येतो. 1 लाख तुम्हाला पाहिजे, 1 लाख बसवले किती रुपये पाहिजे, 2 लाख. म्हणजे मी 1 लाखाने प्रॉपर नियोजन केलं, 1 लाख माझे फोम बसलेत, मला किती रुपये लागले, 2 लाख. आणि अगोदरचे 2-2.25 लाख किती झाले, 4 लाख. म्हणजे 4 लाखापर्यंत तुमचा 4-4.5, म्हणजे आता हा खर्च मी काय सांगतो, 3 लाखापासून 3 ते 3.5 लाख, कमीत कमी 3.5, त्याच्यापेक्षा कमी नाही. 3.5 पासून तर 4.5 लाखापर्यंत तुमचा खर्च हा
एकरी लागतो म्हणजे लागतोच इनिशियली. आणि मग तुमचं हार्वेस्टिंग चालू होणार आहे आणि मग तुम्हाला मिळणारा नफा आणि ते बाकीचं गणित. म्हणजे दुसऱ्या वर्षापासून आपल्याला एक तर म्हणजे बेड प्रिपरेशन त्याची कॉस्ट थोडी कमी होणार आहे. त्याच्यानंतर रोपांचं आपल्याला रोपांचं हा. ड्रिपचं आणि सपोर्ट सिस्टीम बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं डायरेक्ट कमी राहणार. मग ड्रिप इरिगेशन त्यांना किती खर्च येईल मग तेव्हा खर्च मग नॉर्मल पकडायचा. साधारणतः खतांचा आणि बाकीचा जो खर्च जर पकडला तर खूप झालं तर 50,000 ते 80,000 पर्यंत खूप झालं तर. बरोबर. आणि मग परत तेच फोम मी किती लावले नंतरच्या याच्यात आता फोम समजा मी 2 लाख लावले तर माझे 4 लाख रुपये लागणार आहे. पण तेवढं उत्पादन तुमचं वाढणार आहे. म्हणजे राहिलेला खर्च त्यावेळेस फक्त फोमचा एक फिक्स असणारा फोमचा खर्च फोम आणि राहिलेला हा 50-60,000 रुपये तो प्लस हा केला. तुम्ही 1 लाख फोम लावत असेल तर 2 लाख ते आणि हे 50,000 किंवा 60-70,000 म्हणजे 2.5 लाखात तुमचं होऊन जातं. पण पुढचं उत्पादन आहे तुमचं तसं वाढतं. मग आता याचं प्रॉफिटचं गणित सांगा. आपले पेरू गेले 40 रुपये किलोनी, तर प्रॉफिटचं गणित त्या हिशोबाने सांगा. साधं सिंपल प्रॉफिटचं गणित असे मी जसं तुम्हाला सांगितलंय 1,000 तुमची झाडं बसले. 1,000 झाडांमध्ये समजा आपण पकडलं मगाशी मी तुम्हाला सांगितलं 70-80 पर्यंत तुम्ही फळं पकडू शकता. 80 फळं जरी पकडले बरोबर 80 फळं पकडले तर 80 फळं आणि कमीत कमी 300 ग्राम पकडा. 300 ग्राम म्हणजे आता होतं किती 300 ग्राम म्हणजे साधारणतः 8 त्रिक 24 किलो म्हणजे जवळपास किती झालं 24 किलो म्हणजे 24 टन तुमचं 1000 पकडले तर 24 टन तुमचं उत्पादन. आता 24 टन जर पकडलं तुमचं आणि तुमचं 40 रुपयाने पकडा तर तुमचं 9,60,000 रुपये होता. मी मिनिमम सांगतो म्हणजे 9,60 म्हणजे ते मी 40 केला 9,60,000 रुपये बरोबर. हे मिनिमम झालं. हे जर का आपण आता हे जर तुम्ही करा 50 रुपयांनी केलं तर 50 रुपयाने 12 लाख रुपये 60 रुपयांनी 14,40,000 14,40 बरोबर. आणि मी 65 रुपयाने विकलेले म्हणजे मला जे पहिल्या वर्षाचं उत्पादन मी त्याचा व्हिडिओ बनवलेला ऑन पेपर खर्च किती आणि मिळणारं उत्पादन ह्या आकड्याला मी पोहोचलो. ह्या आकड्याच्या थोडंसं पुढे गेलो. आणि हे आपण पहिल्या वर्षाचं बोलतोय पहिल्याच वर्षाचं बोलतो. नंतर आपलं प्रोडक्शन पण वाढणार आहे. म्हणजे जिथं 24 टन निघलाय तर तिथं म्हणजे दुपटीने वाढेल मला असं वाटतं. पण व्यवस्थित जमिनीची निवड व्यवस्थित व्यवस्थापन स्प्रे व्यवस्थित छाटणीचं नियोजन कधी करायचं ते व्यवस्थित. नाही तर असे बरेचसे शेतकरी 5-5 एकर लावून पण त्यांना मिळालेलं नाही ते उत्पादन. म्हणून कधी घ्यायचा काय घ्यायचा कधी छाटणी घेतोय छाटणी घेतल्यानंतरचा कोणता महिना तो पेरू बाजारात येतोय त्या स्पॅन मध्ये येतोय का. समजा आता जर जुलैमध्ये मी छाटणी घेतली बरोबर आता मी घेणार आहे याची छाटणी राहिलेल्याची ही छाटणी का बरं किंवा 1 ऑगस्टला घेणार आहे तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी 6 महिने झाले. आणि मग फेब्रुवारी मध्ये माझा चालू होतोय आणि मार्च मध्ये आपला परत रमजान येते शिवरात्र येते आणि त्या केसमध्ये परत मला मागच्या वेळेस मी ऑलरेडी घेतलं तर मागच्या वेळेस मला परत 55 रुपयापर्यंत रेट मिळाला. 55 रुपयाच्या खाली नाहीये मी. म्हणजे त्या सीझन मध्ये पण मिळाला आणि राहिलेल्या सीझन मध्ये पण तुम्हाला परत बाजारात म्हणजे जून जुलै पासून तर ऑक्टोबर पर्यंत परत तुम्हाला 40 पेक्षा कमी नसतोच रेट. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आतापर्यंतच्या याच्यानुसार तो मागच्या वेळेस 15-20 रुपयापर्यंत गेला होता. आणि डिसेंबर त्याला कारण बरेच आहेत. मग दिवाळी वगैरे येते बाकीच्या गोष्टी. मग तुमचा जो लखनौ पेरू आहे मग बिहार युपी कडचे जे आहेत मोठे मोठे बाग आहेत इव्हन याला गुजरातला आहेत मग ते बाग चालू होता. फळमाशी कमी होते मग ते चालू होता. मग त्याच्यामुळे थोडस किंमत ती कमी होते. म्हणजे पेरू हा असा एक कमीत कमी 12 महिन्यांपर्यंत माझ्या अभ्यासानुसार 12 महिन्यांपैकी 9 महिने 10 महिने माझं म्हणणं पण 8च महिने पकडा 40 रुपयापेक्षा कमी नसतो. 40 पेक्षा असं कोणतं पीक आहे मला सांगायचं तुम्ही ते 40 पेक्षा कमी आहे. म्हणजे 40 तुम्हाला फिक्स सांगतोय मी की 40 पेक्षा कमी नाही. आतापर्यंतच हे 8 वर्ष चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण म्हणजे जे व्हिडिओ बघता सोशल मीडियावरती ते 100% खरे. फक्त आपल्याला नियोजन त्या हिशोबाने करणं गरजेचं आहे सर. बरोबर ना. बरोबर. एक काहीतरी मेसेज द्या ज्यांना पेरू लागवड करायची किंवा जे सोशल मीडियावरती जे व्हिडिओ पाहून इन्फ्लुएन्स होता तर त्यांसाठी काहीतरी एक शेवटचा मेसेज द्या. शेवटचा मेसेज हे ऍग्रीवाला हा पूर्ण तुमची जी टीम आहे खरंच एकदम चांगलं काम तुमचं सगळ्यांचं चालू आहे. एकदम ऍप्रिसिएबल. मी कधीच कुणाला आतापर्यंत इंटरव्ह्यू दिलेला नाहीये कारण की लोकांना मी माझ्या याच्यावरनं सगळं सांगत असतो. पण तुमचं काम बघता तुमच्या सगळ्या गोष्टी बघता लोकांपर्यंत प्रॉपर तुमच्या माध्यमातून अजून मी माझ्या माध्यमातून पोहोचतोच लाखो लोकांपर्यंत पण तुमच्या माध्यमातून अजून लोकांपर्यंत पोहोचतो. सगळ्यांनी लक्षात असू द्या सगळ्या शेतकरी बांधवांना माझं असं कळकळीचं म्हणणं आहे तुम्हाला काही पण करा फक्त पेरूच नाहीये शेतीत ज्या पद्धतीने कराल अभ्यास पूर्ण करा.
शिकलेला शेती नाही करत आहे, अडाणी म्हणण्यापेक्षा अडाणी नाही म्हणता येणार, एखादा असा जो कमी शिकलेला आहे तो येतो आणि तो शेती करतोय आपल्या ह्याच्यात, आपण जसं म्हणतो घरामध्ये. पण शिकलेल्या लोकांनी किंवा ज्यांनी कमी शिकलेले प्रत्येकाने अभ्यास करा. एखादा व्हिडिओ याला एवढे लाख झाले, त्याला तेवढे लाख झाले, ते खरं नाहीये. मी स्वतः काम करतो. स्वतः तुमची जमीन कशी असायला पाहिजे, पाणी कसं असायला पाहिजे, तुमच्याकडे मजूर अवेलेबल आहे का, तुमच्याजवळ बाजारपेठ आहे का, लागवड करायची तर मी नाशिकमध्ये राहतो तर नाशिकची बाजारपेठमध्ये मी चक्कर मारून आलो अगोदर, बरोबर. मी आणखी कुठे विकू शकतो हे मी बघितलं. नाही तर उद्या असं होणार आहे, तुम्ही शेतकरी एकदम बेस्ट क्वालिटीने पिकवतो, पण विकण्याचं म्हणजे आता असे बरेचसे रायगडच्या इकडचे माझे काही शेतकरी आहेत, नागपूरच्या इकडचे काही शेतकरी, नागपूरच्या काही दुसऱ्या भागातले शेतकरी आहेत, त्यांनी इतके भारी पिकवले आणि काही लोकांनी त्याचे जे 60 रुपये रेट चालू होता 20 रुपयाने घेऊन गेले. त्यांना माहिती नाही बाजाराचा विषय. म्हणजे क्वालिटीने तुम्ही करणार आहे, पण बाजार सगळा बघा, जमिनीची कंडिशन बघा, तुमच्याकडे असणाऱ्या पैशांची कमीत कमी एवढे पैसे लागणार. मी सांगितलं 3.5 लाखापासून 4.5 लाखापर्यंत, आणि माणसांचं असणारं नियोजन, या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर होत असेल तर नुसतं व्हिडिओ बघून काही होणार नाहीये. स्वतः करायचंय, मॅनेज करायचंय, आणि केलं तर तुम्हाला चांगलं उत्पादन मिळणार आहे कोणत्याही फळशेतीमध्ये. पण ते पेरू असो किंवा काही असो, अभ्यास पूर्ण जा, आणि अभ्यास पूर्ण केलं तर तुम्हाला कोणीही फसवणार नाहीयेत मार्केटमध्ये. न कंपन्यांवाले फसवणारे, न व्यापारी फसवणारे, कोणीच फसवू शकत नाहीये. चांगलं क्वालिटी शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे ग्राहकांपर्यंत जा. ग्राहक राजे पैसे द्यायला तयार आहेत, तुम्ही त्या क्वालिटीचं करा आणि प्रॉपर नियोजन करा. एवढंच माझं ह्या सगळ्यांच्या तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगणं महत्वाचं आहे. कुठेही जा, ऑन फील्ड व्हिजिट द्या. एखाद्याने केलेले त्याचं जाऊन बघा, त्याला विचारा. नुसते व्हिडिओ बघू नका. झोपल्या लोक फक्त व्हिडिओ बघता, स्क्रॉल करता, आणि इन्फ्लुएन्सर फक्त पैसे कमवता, असं नको व्हायला. तर पेरू शेती बाबतीत तुमचे जवळजवळ म्हणजे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असतील. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही वापस सरांसोबत जर का ते प्रश्न असेल तर ते आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि व्हिडिओला खूप शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.